नमस्कार, आपण चालू करूया आता. आवाज येतोय माझ्या सगळ्यांना? रोहन, आवाज येतोय? हो हो येतोय. येतोय ना आवाज? हो हो येतोय येतोय. ओके ओके, चालेल, थँक्यू. येतोय सचिन, चालू कर. सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना, सर्व उपस्थित गणेश भक्तांना. रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे च्या वतीने मी सचिन श्रीकांत पै आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपण सगळ्यांनी आमच्या प्रोटोकॉल प्रमाणे आपण सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं ही विनंती. रोहन, रोहन चालू कर. हॅलो, आवाज ऐकू येतोय? नाही येते. नाही येते का? नाही येते. आता येतोय का? नाही रे, थोडस कमी येतोय? नाहीच येते. येतच नाही आवाज? नाही नाही, हॅलो, नाही येते, नाही येते. एक सेकंड. बाकीचं नाव भारत माता की जय. सगळ्यांनी बसून घ्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. कुठल्याही कार्यक्रमापूर्वी आपण सुरुवात करताना गणेशाची आराधना करतो आणि त्याचप्रमाणे आपण आज देखील गणेश वंदना आपण सादर करणार आहेत. आणि त्याआधी मला अपूर्वा कुलकर्णी हिचं इंट्रोडक्शन करून देतो मी. अपूर्वा कुलकर्णी 12वी कॉमर्स मध्ये बीएमसीसी कॉलेज मध्ये शिकत आहे. ती सुप्रसिद्ध गायिका अनुराधा कुबेर यांच्याकडे 2006 सालीपासून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. तिने संगीत विशारद प्रथम हे सांगीतिक शिक्षण अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मधून घेतले आहे. तिला 2014 साली महाराष्ट्र गांधर्व पुरस्कार हे प्राप्त झालेला आहे. मी कुमारी अपूर्वा अभिजित कुलकर्णी ना विनंती करतो तिने आपली गणेश बंदिश सादरी करावी.
2 मिनिटाचा विश्रांती घेऊ आपण. काही तांत्रिक कारणामुळे अपूर्वा जॉईन करते. तोपर्यंत मला आवडेल आपल्याला रोटरी क्लब ऑफ पुणे मार्चे गेले 10 दिवस एक उपक्रम राबवत आहे. ग्रीनेशा नाव आहे त्याचं. तर ग्रीनेशामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की यावर्षी इको फ्रेंडली पद्धतीने आपण गणेशोत्सव कसा साजरा करूया. तर यावर्षी आम्ही त्या रिलेटेड अवेअरनेस क्रिएट केला आम्ही आणि त्यामध्ये आम्ही विविध फलक बनवून आम्ही पुण्यात तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले. तर त्याचा एक क्षण तुम्हाला दाखवायला आवडेल मला. अपूर्वा जॉईन झालेली आहे. सो अपूर्वाचा Hello. आपण बंदिश ऐकू आणि त्यानंतर मग आपण आपला पुढचा कार्यक्रम चालू करू. Hello, am I audible? Hi, येस, everyone. आहे अपूर्वा. Okay, thank you. आजच्या जी तुमची मीटिंग आहे आणि जो टॉपिक आहे गणपती आणि येतातच आहे, त्यामुळे मी गणपतीचीच बंदिश सादर करते. राग हंसध्वनी या रागातली बंदिश आहे. याआधी मला रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे मार्जे आणि जे कोण आज इथे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे आभार मानायला आवडतील मला इकडे गाण्याची संधी दिल्याबद्दल. हॅलो. तबल्याचा आवाज येतोय ना? हो हो येतोय येतोय. हो हो येतो. विघ्न विनाशक लंबोदरा विघ्न विनाशक लंबोदरा विघ्न विनाशक लंबोदरा विघ्न विनाशक लंबोदरा पार्वती के नंदन पार्वती के नंदन अठ सिद्धि नवनिधि के सागर
विघ्न विनाशक लंबोदर विघ्न विनाशक लंबोदर सिंदूर चर्चित सोहत अमर मूषक वाहन कर वेद गायन मूषक वाहन कर वेद गायन हो देव देवन करुणा के अगर विघ्न विनाशक लंबोदर विघ्न विनाशक रे 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 सारे रे ग रे ग पा ग पनी नि सा विघ्न विनाशक रे ग पनी नि सा पनी सा रे ग रे सा विघ्न विनाशक लंबोदर विघ्न विनाशक सिंदूर चर्चित सोहत अमर सिंदूर चर्चित सोहत अमर सिंदूर चर्चित सोहत अमर मूषक वाहन कर वेद गायन हो देव देवन करुणा के अगर विघ्न विनाशक लंबोदर विघ्न विनाशक विघ्न विनाशक विघ्न विनाशक थँक्यू खूप अप्रतिम बंदिश गायलीस अपूर्व, आणि खरंच कौतुक करावं तितकं कमी तुझं. नाही नाही ठीक आहे आपलंच आहे रोटरी आणि रोटरी त्यामुळे उलट छान वाटतं आपल्या सुखासमोर राहायला. आणि मला सांगायला आवडेल, अपूर्व ही आपल्याच रोटरी क्लब ऑफ पुणे वारजेचे माजी प्रेसिडेंट अभिजित कुलकर्णी यांची सुकन्या. सो खरंच कौतुकास्पद गायन केलंस तू. आणि आता Thank you. आपण पुढच्या कार्यक्रमाला वळू. Yes. गणपती. गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा देवता, विघ्नांचा नियंत्रक आणि मानला जाणारा असा गणपती, ज्याला गणेश, विघ्नहर्ता, एकदंत, लंबोदर, विघ्नेश्वर अशा बऱ्याच नावांनी ओळखला जाणारा आपल्या लाडक्या दैवताचं आगमन होत आहे येणाऱ्या 2 दिवसात. तर आज त्या निमित्ताने आपण आपल्या पुण्यातील मानाच्या गणपतींचा इतिहास आणि महत्व हे जाणून घेणार आहोत आपण. त्याआधी आम्ही जे उपक्रम राबवतोय, मागचे 10 दिवस आम्ही एक उपक्रम राबवला, ज्यामध्ये आम्ही पर्यावरणपूरक गणपती कसा साजरा करता येईल आपला उत्सव, हे मार्गदर्शन आम्ही महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी पोहोचवलं. तर त्याचं एक छोटीशी झलक तुम्हाला दाखवायला आवडेल मला. रोहन स्लाइड ओपन कर. ग्रीनेशा अँड अवेअरनेस ड्राईव्ह फॉर इको फ्रेंडली गणेश फेस्टिवल. एक पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा कसा करायचा, त्या निमित्ताने आम्ही समाजासाठी हा एक उपक्रम राबवलेला. नेक्स्ट स्लाइड, पुढची स्लाइड. सर्वप्रथम गणेशोत्सव म्हणले की गणपतीची मूर्ती. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लहानपणापासून आपण ऐकतोय, बरेच वर्ष ऐकतोय आपण की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरू नका, प्लास्टिक किंवा केमिकल असलेल्या मूर्ती वापरू नका, मातीची शाडू मातीची मूर्ती किंवा अजून ॲलम किंवा अजून कुठले जे नैसर्गिकरित्या पाण्यामध्ये विरघळणाऱ्या अशा धातूंचा तुम्ही गणेश मूर्ती वापरा, हे आपण नेहमी सांगत आलेलो आहे. तर तेच आम्ही या निमित्ताने आम्ही मांडलेलं आहे की तुम्ही मुलतानी माती किंवा गेरू किंवा हळद या सर्वांनी वापरून तुम्ही गणेशाची मूर्ती तुम्ही बनवू शकता घरच्या घरी, किंवा बाहेर पण सध्या अवेलेबल आहेत या सगळ्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती. नेक्स्ट स्लाइड. तर इको फ्रेंडली गणपती मूर्ती का?
पर्यावरणपूरक गणपती मूर्ती का? तर त्यामागे आता बरेच लोकांना माहिती आहे केमिकल पेंट्स वापर होतो त्यात, आणि त्यामुळे जेव्हा ते पाण्यामध्ये मिक्स होतं किंवा पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होण्याचा ते प्रयत्न करतात, तेव्हा त्यावेळेस जे पण पाण्यामध्ये जीव असतात, जसे मासे किंवा दुसरे कुठलेही जीव असतील, त्यांच्यासाठी ते घातक आहे. त्यातनं लीड तयार होतं आणि ते त्यांच्यासाठी खूप घातक आहे. आणि त्यामुळे सोबतच गोल्ड पेंट वापरतात, जे मुकुटाला किंवा, तर ते त्यामुळे एक लेअर तयार होते पाण्यावरती, आणि ज्यामुळे ऑक्सिजन साठी पण खूप दुरुपयोग होतो याचा. त्यामुळे पाण्यातले जे प्राणी आहेत त्यांच्यासाठी धोका आहे. त्यामुळे आपण हे सर्व टाळावं. पुढची स्लाइड. रोहन, पुढची स्लाइड. तर आता सध्या नवीन शोध लागत आहे, नवीन लोक नवीन कन्सेप्ट हे करत आहेत. तर त्यामध्ये सध्या पर्यावरणपूरक मूर्तीसोबतच तुम्ही ते घरच्या घरी विसर्जन करून त्यातच झाड लावून ते वर्षानुवर्षे गणेशाची मूर्ती तुम्ही तशी जतन करू शकता, असा एक संदेश दिला आम्ही. त्यासोबतच डेकोरेशनसाठी थर्माकोल, प्लास्टिक किंवा जे पर्यावरणपूरक नाहीये तसे पदार्थ, तसे मटेरियल वापरत होते एवढे दिवस. तर त्या जागेवरती आपण फुलं किंवा त्यासोबतच पानाचे विविध प्रकारचे ऑर्नामेंट्स हे आपण वापरू शकता, आणि त्याप्रमाणे आपण सजावट करू शकता. पुढची स्लाइड. हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा आपण म्हणतो की एनर्जी कन्झर्व करायला पाहिजे. यापुढे आपल्याला आपल्या पुढच्या पिढीसाठी पण आपण एनर्जी कन्झर्व करायला पाहिजे. तर यासाठी आपण फेरी लाईट्स किंवा जे पण इनकॅन्डेसेंट असतात तसले आपण झगमगाटीचे बल्ब, ज्यामध्ये जास्त इलेक्ट्रिसिटी किंवा वीज लागते, त्या तसले न वापरता त्या जागेवर आपण CFL बल्ब किंवा LED लाईट किंवा आपले पणती, दिव्या हे सगळं लावल्याने खरंच बचत होईल. आणि आपल्याला वाटतं की आपण एकट्याने करून काय होणार आहे, पण सगळ्यांनी जर हाच विचार केला तर कधी होणारच नाही हे साध्य. सो सगळ्यांनी एक थोडं करत जर सगळ्यांनी केलं तर नक्कीच आपण विजेची बचत करू शकतो, आणि पुढचे प्रवास सुकर होईल आपला, पुढच्या पिढीचा पण. रोहन, पुढची स्लाइड. निर्माल्य कलेक्शन. आता आपण बघतो बरेच लोकांना असं असतं की निर्माल्य हे आपण नदीतच टाकावं, नाही तर देव पावणार नाही, असं बरेच काय लोक सांगत असतात. पण त्यामुळे काय होतं ना, आपण आपल्या इथं 2 मुळा आणि मुता या नदी आहेत पुण्यात, तर दोन्हीचं पाणी आपण पितो, बरोबर. खडकवासल्यामध्ये धरणात स्टोअर होतं आणि तेच आपण पाणी पितो. आणि त्यातच आपण जर हे सगळं निर्माल्य किंवा बाकीचं जे कचरा आहे ते आपण त्यात टाकलं तर ते शेवटी पोल्यूट होणार आहे, आणि तेच आपण उद्या आपल्याला जीवाला पण हानी आहे त्यातून. त्यामुळे हे निर्माल्याचे कलश दिसतील आपल्याला गणेश विसर्जन घाटावर किंवा बरेच ठिकाणी पुणे महानगरपालिकेने उभे केलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही हे सगळं फुलं, पानं, हार हे सगळं तुम्ही निर्माल्य त्यात हे करावं, जेणेकरून बरेच आदर पुनावाला किंवा अजून बरेच संस्था आहेत जे हे निर्माल्य एकत्र करून त्याचं फर्टिलायझर तयार करतात कीट, आणि ते फर्टिलायझर ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे चांगलं अन्न उत्पादन होतं. रोहन, नेक्स्ट. ध्वनी प्रदूषण. हे आपण मी तर लहानपणापासून ऐकत आलेलो की हे डीजे वाजवणे हे पण चालू होतं. तर आता आपण रेसिडेन्शियल एरियामध्ये 55 डेसिबल 6 ते 10 वाजेपर्यंत संध्याकाळी, आणि 45 डेसिबल 10 ते 6 सकाळच्या, एवढंच हे ऍक्सेप्टेड लेवल ऑफ नॉईज, म्हणजे त्याच्यावरती जाऊ नये असा एक रूल आहे. आणि पण गणपतीच्या वेळेस हे 100 डेसिबलच्या वरती जातात.
त्यामुळे बरेच लोकांना कानाचे किंवा कॉन्सन्ट्रेशनचे किंवा बरेच लोकांना मानसिक त्रास किंवा हृदयाचे त्रास असे बरेच लोकांना होतात. बरेच लोकांना ऐकू येत नाही. तर या सगळ्या टाळण्यासाठी आपल्याला तबला, मृदंग किंवा जे पण आपले क्लासिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण वापरावे. त्यासोबत ढोल पण एक लिमिटमध्ये वापरलं तर खरंच चांगलं आहे. पण त्याचा पण अतिरेक होताना दिसतो आपल्याला बरेच ठिकाणी. रोहन पुढची slide. रोहन नेक्स्ट स्लाइड. रांगोळी. रांगोळी तर हवीच. जिथे गणपती तिकडे रांगोळी हवीच. तर रांगोळीमध्ये पण बरेच टॉक्सिक कलर यूज होतात. सध्या जनजागृती होत आहे. त्यानंतर आपण फुलांच्या पाकळ्यांची रांगोळी किंवा जे नैसर्गिक रंग आहेत जसे जसे हळदी किंवा ह्यानी जर आपण रांगोळी केली तर खरंच हे आपल्यासाठी पण घातक नाहीये आणि पर्यावरणासाठी पण घातक नाही. त्यानंतर ऍडव्हर्टायझिंग आपण बघतो बरेच पॅम्पलेट, प्रत्येक मंडळाचे अहवाल असतात, हजार हजार नावं असतात त्यात, जे जेणेकरून लोकांना काही गरज नसते ते. पण त्या निमित्ताने आपण जर हे सध्या डिजिटल युग असल्यामुळे हे जर डिजिटल प्लॅटफॉर्मला नेलं या गोष्टी तर नक्कीच आपल्याला फायदा होईल त्याचा. त्यामुळे जसे आपल्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक आहे, लोक सगळे फेसबुक वापरतात, लिंक्डइन वापरतात, ट्विटर वापरतात, इंस्टाग्राम वापरतात. अशा प्लॅटफॉर्मवर जर आपण जाहिरात केली किंवा तर आपल्यालाही फायदा होईल, आपल्यालाही पेपरही वाचतील आणि पर्यावरणपूरक पण जाहिराती होतील. ते आपल्यालाच फायदा यापुढे. तर असा एक आमचा उपक्रम होता आणि यामध्ये अजून एक महत्वाचं म्हणजे विसर्जन. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन सगळ्यांनी आपापल्या घरीच करावं हा एक संदेश पण आम्ही करत होतो, जेणेकरून गर्दीत जाणं टाळणं हे महत्वाचं आहे. सध्या 1908 साली जेव्हा प्लेगची साथ होती त्यावेळेस, तेव्हा 2009 साली जेव्हा स्वाईन फ्लूची साथ होती, तेव्हा आता हे पूर्वी पण आवाज येतोय माझा? हो येतोय. हॅलो. हो येतोय. आवाज येतोय. ओके हो येतोय, ऐकू येतोय. ओके. हा सचिन प्लीज ऐकू येते. सो मी तेच सांगत होतो की 1908 साली जेव्हा प्लेग होता, त्यानंतर 2000 साली जेव्हा स्वाईन फ्लू होता, त्यावेळेस पण बरेच मंडळांनी उपक्रम राबवलेले आणि त्याच वेळी गर्दी टाळण्यासाठी पण महत्वाची भूमिका केलेली. स्वातंत्र्यापूर्वी लोकमान्य टिळकांनी हा उत्सव साजरा केला. त्यावेळेस त्यांचं मुख्य कारण होतं देशहितासाठी आपल्याला लोकांना घडवता येतील या उद्देशाने त्यांनी चालू केलेला. त्यावेळेस पोवाडे, देशविचार प्रबोधन असे विविध त्यावेळेस कार्यक्रम घेतले. स्वातंत्र्यानंतर हे सामाजिक उपक्रमासाठी एक चांगलं माध्यम झालं गणेशोत्सव आणि सगळ्या सामाजिक मंडळांनी खरंच त्यामध्ये चांगलं उपक्रम राबवले आणि जेव्हा गरज पडली तेव्हा मदत केली. त्याचप्रमाणे मला यावर्षी एक आनंदाने सांगावंसं वाटतंय, मानाचे 5 गणपती, श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, श्री गुरुजी तालीम, श्री तुळशीबाग, श्री केसरीवाडा, त्याचसोबत श्रीमंत दगडूशेठ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि मंडई गणपती, या सर्व 8 गणपती, पुण्यातले मानाचे 8 या गणपतींनी एकत्र मिळून 500 कोविड पेशंटसाठी एक बेडची व्यवस्था केलेली आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये. खरंच हा एक उपक्रम खूप चांगल्या रीतीने हाताळला गेला आहे. तर कोणालाही पुण्यात गरज पडल्यास नक्की
फर्ग्युसन कॉलेजमध्ये संपर्क करावा. तिकडं सर्व सोयी सुविधांचं ठेवलेलं आहे कोविड सेंटर. त्याचप्रमाणे विविध उपक्रम घेत असतात. जसं कसबा गणपती मी किंवा गुरुजी तालीम गणपती विविध गाव दत्तक घेतलेले आहेत आणि त्या गावांना ते हळूहळू वर आणतायत. जे गव्हर्नमेंटचे बरेच नियम आहेत, ज्याप्रमाणे गव्हर्नमेंटचे बरेच काय प्रत्यक्ष आहेत, ते सर्व त्यांना समजून त्याप्रमाणे त्यांची तर काय गरज आहे काय नाहीये त्याप्रमाणे त्यांना मदत करून त्यांना वरती आणण्याचं काम होत आहे. सो खरंच म्हणजे मानवंदन आहे माझ्याकडनं या सर्व गणेश मंडळांचं. गुरुजी जॉईन झालेले आहेत, तर यापुढे मी गुरुजींना विनंती करतो. गुरुजी हे मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे गुरुजी आहेत. तर त्यांच्याकडनं बरीच मी मागे पण त्यांचं ऐकलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांचं खरंच म्हणजे प्रवचन किंवा असू दे किंवा ज्याप्रमाणे सेवा होते तांबडी जोगेश्वरी गणपतीची, तर खरंच कौतुकास्पद आहे. आज आम्हाला आमचं भाग्य आहे, तुम्हाला ऐकतोय आम्ही गुरुजी. तुमचा मौल्यवान वेळ काढून तुम्ही आज प्रवचन आणि आम्हाला त्या माहिती देताय मानाच्या 5 गणपतीचे, गणेशाची प्राण प्रतिष्ठापना आणि त्याचप्रमाणे गौरी गणपती पूजनाचं महत्व. त्यामुळे आपलं स्वागत आहे गुरुजी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सचिन. नमस्कार गुरुजी. हा, मी सुरुवात करतो. सगळ्यांचं स्वागत या झूमच्या माध्यमातून किंवा लाईव्ह ऑनलाईनच्या ह्याच्यातून सगळ्यांचं स्वागत. मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गुरुजी या नाते मी आपल्याशी संवाद साधतो आहे. आपण विषय जरी मानाचे 5 गणपती असा घेतला असला, त्याचा इतिहास आणि महत्व, पण आता बरंचसं सचिननी त्या बाबतीत सांगितलेलंच आहे, बऱ्याचशा गोष्टी त्या बाबतीतल्या. तर आपण त्या अनुषंगाने गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करावी, त्याच्यानंतर गणपतीचं महत्व काय, त्याच्यानंतर त्याच्या दृष्टीने कुलधर्म कुलाचार काय, हा सगळा आपण, आणि आत्ताचा जी परिस्थिती आहे सगळी करोनाची किंवा करोनामुळे जी काय झालेली परिस्थिती आहे, त्या परिस्थितीच्या दृष्टीने आपण आता सगळ्यांनी कसा उत्सव साजरा करा. उत्सव तर छान करायचाच आहे, आनंदात त्याच ह्याच्यात करायचा आहे, पण तरी पण त्या दृष्टीने जास्तीत जास्त कसा छान करता येईल या सगळ्या मर्यादा सांभाळून करोनाच्या दृष्टीने ज्या आपल्याला शासनाने म्हणा किंवा आपल्याला ज्या घालून दिलेल्या आहेत त्या दृष्टीने, तर त्या दृष्टीने हा सगळा उत्सव साजरा करायचा आहे. तर त्या दृष्टीने मी थोडंसं काही गोष्टी बोलणार आहे. प्रार्थना करूया आणि आपण याला सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे जैव विघ्न तस्सनि जायते. जो हा श्लोक आहे, विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे जैव विघ्न तस्सनि जायते, असा हा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये गणेशाचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्याकडे माहिती आहे की आपल्या सगळ्या देवतांमध्ये हा गणेश उत्सव जो आहे, आता सगळेच उत्सव छान साजरे होतात, पण पूर्वीपासून घराघरामध्ये उत्साहाने साजरा होणारा उत्सव म्हणजे हा गणेश उत्सव. आणि पेशवेकालीन जेव्हा आपण जर पाहत असाल किंवा जर तुम्ही गुगलवर किंवा माहिती मिळत असेल, तर त्या दृष्टीने पेशवेकालीन गणेश उत्सव खूप जोरदार व्हायचा. पेशव्यांच्या शनिवारवाड्यामध्ये तिथे गणेशोत्सव खूप जोरात साजरा व्हायचा आणि प्रत्येकाच्या घरातच त्या त्या परंपरेनुसार गणेशाची मूर्ती स्थापना होऊन किंवा गणेशोत्सव त्यांच्या ह्याच्याप्रमाणे साजरा व्हायचा. पूर्वी काय असायचं की एकत्र कुटुंब असायचं, त्यामुळे घरामध्ये भरपूर माणसं आणि मग त्या सगळ्यांना घेऊन तो आनंद, मग कोणी काय करतंय कशी सजावट करायची त्या पद्धतीप्रमाणे त्याप्रमाणे त्या सगळे नैवेद्य असायचे. असं सगळं जे असायचं ते घराच्या पुरतं मर्यादित होतं. परंतु हे सगळं करत असताना जेव्हा हा सगळा आपला पारतंत्र्याचा काळ होता, म्हणजे 1893 स्वातंत्र्याच्या सगळ्या ह्याच्या दृष्टीनेचा, पण मग त्यावेळी आता मग काय करावं की बाबा माणसं सगळी एकत्र यायला हवीत, काहीतरी चळवळ व्हायला हवी, आणि मग त्या दृष्टीने कुठला उत्सव असा घेता येईल की जेणेकरून लोक एकत्र येतील आणि ही जी काही स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने ज्या काय गोष्टी आहेत त्या लोकांच्या मध्ये रुजू होतील. तर या दृष्टीनेच म्हणून टिळकांनी 2 उत्सव निवडले. आणि माणूस कसा आहे सांगू का, की माणूस उत्सव प्रधान आहे.
की त्याला उत्सव आवडतो. माणूस हा उत्सवप्रिय असल्यामुळे उत्सवाची आवड आणि आपल्याकडे बघा आपले सगळेच सण जी काय सण असेल, व्रत असेल किंवा ह्याचे काय उत्सव आपण म्हणतो, ते उत्सव कशासाठी आपण करतो तर त्याच्यातून आनंद मिळावा, काहीतरी समाधान प्राप्त व्हावं, सुख मिळावं. शेवटी माणूस सुखासाठी आणि समाधानासाठी हे सगळं करत असतो. मग घरामध्ये आनंद, सुख, समाधान या उत्सवांमधून मिळतात. हा, काही मंदिरात असतात, काही आपल्या घरात असतात उत्सव किंवा हे सण जे असतात ते. मग त्याच्यातून आपल्याला आनंद मिळत असतो. मग आनंदासाठी हे सगळं करायचं असेल तर त्यासाठी हे उत्सव आहेत. मग ते उत्सव आता सामाजिक दृष्टीने जर करायचे झाले तर म्हणून टिळकांनी मुद्दामूनच ही व्यवस्था केली की शिवाजी हा छत्रपती शिवाजी असे आहेत की सगळ्या देशाचं रक्षण केलं, सगळ्यांनाच प्रिय आहेत. तर त्याच दृष्टीने गणपती हा उत्सव जो आहे तोही सगळा प्रिय आहे. आणि गणपती गजानन असे आहेत की बुद्धीची देवता, 64 कला, विद्या सगळ्या दृष्टीची देवता गणेश आहे. आणि तो गणांचा नायक असा गणपती आहे. म्हणजे सगळ्यांना घेऊन जाणारा असा तो गणांचा नायक म्हणून तो गणपती असा एक आहे. अशा दृष्टीने त्या गणेशाचं उत्सव जो आपल्या घरात साजरा होतो तो आपण बाहेर घेऊया आणि सगळ्यांना एकत्र येण्याच्या दृष्टीने गणेश उत्सव अत्यंत महत्वाचा राहील. म्हणून टिळकांनी त्यावेळेस हा गणेश उत्सव सार्वजनिकरित्या सुरू करायला 1893 ला सुरुवात केली. त्याच्याही काही अगोदर गणपती बसवत होते, नाही असं नाही, पण ते प्रत्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव 1893 पासून सुरुवात झाले. आणि मग कसब्याला पहिला मान का दिला तर तो ग्रामदेवता आहे आणि तो गणपती पहिल्यांदा मंदिरातच बसत असे. कसबा गणपतीचे मंदिर आहे त्या मंदिरातच बसत असे. जोगेश्वरी ही आपल्या पुण्याचं ग्रामदेवत देवी, तर त्यामुळे तिला तो मान त्याप्रमाणे आहे. तर हे करताना या दृष्टीने ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा कशी करा, काय करा. आता परत काही जणांचा नंतर प्रश्न कदाचित येतील, पण गणेशोत्सव हा किती दिवसाचा असावा या दृष्टीने काही गोष्टी आहेत. तर आपण माईक बंद झालाय. गुरुजी तुमचं गुरुजी अनम्यूट करा. गुरुजी तुमचा माईक हा बरोबर आता केला ठीक केला केला केला. गुरुजी एकच मिनिट तुम्हाला थांबवतोय. एकच मिनिट खूप बोला क्षमस्व बोला आहे. बोला. मी सर्वांना विनंती करतो की आपण आपले माईक्स म्यूट करावे म्हणजे गुरुजींना काही पुढे अडथळा नाही येणार. थँक्यू सो मच. सॉरी गुरुजी, तुम्ही घ्या. हा करतो सुरू. हा ठीक आहे. मुळात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आणि आता आपल्याला सचिनजींनी सांगितल्याप्रमाणे की बाबा यावर्षी पर्यावरणाला धरून किंवा पुढचेही उत्सव किंवा कुठलाही उत्सव करताना पर्यावरण सांभाळलं जाईल असं बघा. आपण आता करोनाची जी साथ बघितली ती कशी आली बघा, वैश्विक आली आहे की विश्वामध्येच सगळी परिस्थिती बदलली गेली, सगळंच ठप्प झालं किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने बघा किती, त्यामुळे आपण सगळे घरात थांबलो, गाड्या थांबल्या, हे सगळं थांबल्यामुळे पर्यावरणाला किती गोष्टीचा हे झाला, उपयोग झाला. म्हणजे शेवटी सृष्टी सुद्धा काय करते, सृष्टीला जर सहन झालं नाही तर सृष्टी त्या दृष्टीने त्याच्यातून मार्ग काढून काहीतरी अशा स्वरूपात ती ही शक्ती असेल, दैवी शक्ती असेल, सृष्टीची शक्ती असेल, पण ती शक्ती त्याप्रमाणे करते. म्हणून शास्त्राने सांगितल्याचा आधार घ्यावा. शास्त्र असं सांगत नाही की विज्ञान सोडू नका किंवा धर्म सोडू नका, पण त्याचा मध्य काढून माणसाने सगळं राहिलं पाहिजे, आपलं जीवन जगलं पाहिजे, हा त्यातला भाग आहे. आणि शेवटी ही जी काय व्रत, सण, उत्सव सगळे आहेत ना, ते आपल्या जीवनाच्या दृष्टीनेच आहेत. जीवनात माणसाने कसं राहावं, कसं जगावं, हेच या सगळ्या व्रत आणि सणातून मिळत असतो. त्यातला हा भाद्रपदातला गणपती प्राणप्रतिष्ठा किंवा गणपती बसवणं हे सुद्धा एक व्रतच आहे पुरुषांनी करण्याचं. जशी महिलांना सगळी व्रत दिलेली आहेत, महालक्ष्मी व्रत आहे, मंगळागौरी व्रत आहे, तसं हे गणेशाचं व्रतच आहे. तर मुळात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे मातीची मूर्ती, याला आपण ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठेला गणपती करतो तेव्हा गुरुजी किंवा आपण घरामध्ये पुस्तकामधून जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला पार्थिव असं म्हणलेलं आहे. पार्थिव म्हणजे काय तर मातीचा गणपती. मुळात पूर्वी असं होत असे की नदीवर जायचं, स्नान करायचं, ती माती आणायची, त्या मातीचा गणपती बनवायचा. म्हणजे आम्हाला आपल्या शास्त्रामध्ये तर असं सांगितलं की अंगुष्ठ म्हणजे लहान अंगठ्या एवढा तो गणपती करा, हातावर घ्या माती, ती त्याचा गणपती तयार करा, त्याची पूजा करा आणि विसर्जन करा, एवढं शास्त्र सांगतं.
पण आपण सांगितलं तसं उत्सव सगळे प्रधान आहोत, आपल्याला आनंद मिळाला पाहिजे त्याच्यातून. मग असा मिळेल का आनंद? म्हणून आपण ती मूर्ती शाडूची किंवा मातीची, आता आपण सगळेजण यावर्षी घरी सगळ्यांनी मूर्ती केल्या आहेत किंवा करतो आहोत, अजूनही कोणी करत असेल, किंवा मग आणताना शाडूच्या किंवा मातीच्या मूर्ती आणून त्या घरी बसवायच्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाचाही ऱ्हास होणार नाहीये आणि नंतर आपल्याला जे आज यावर्षी विसर्जन करायचं ते घरात करायचंय. पूर्वीच्या काळाचा विसर्जनाचा हे काळ कमी होता, तर कुटुंब मोठं होतं, त्यांचा एक गणपती असायचा. आता काय झालंय की प्रत्येक घराघरात गणपती बसतो, मग एवढे गणपती, मग त्या गणपतीचं विसर्जन, सगळ्याच गोष्टी वाढत गेल्या आणि त्याचं जे काय त्याचा विपर्यास व्हायला लागला. आपण बघतोय की काही वेळेस नंतर गणपती विसर्जन झालं की ते सगळे त्या टाकीमध्ये म्हणा किंवा नदीमध्ये ते गणपती आपल्याला हात मोडलेले, पाय मोडलेले लोकांना बघवत नाही, आपल्याला बघत नाही. शेवटी आपण ज्या देवतेची स्थापना केलेली असते किंवा त्या देवतेला घरी आणून तिची पूजा केलेली असते, 1 दिवस, 1.5 दिवस असेल, 5 दिवस असेल, 7 दिवस असेल, 10 दिवस असेल, पण ज्या दिवशी विसर्जन होतं त्याच्यानंतर जर ते पाहिलं तर आपल्याला ते बघवत नाही. मग ते जर टाळायचं असेल तर हे प्रत्येकाने सांभाळलं पाहिजे की बाबा हे पर्यावरणाला सुद्धा घातक आहेच. कारण मुळातच शाडूची मूर्ती पूर्णपणे वितळली जाते, म्हणजे ती पूर्णपणे माती त्याची व्यवस्थित होते, किंवा मातीची मूर्ती आपण करतो ती पूर्णपणे पाण्यात मिसळली जाणार आहे आणि ते पाणी आपल्याला झाडाला घालता येणार आहे, म्हणजे पर्यावरणाचा सुद्धा ऱ्हास होणार नाही. तर थोडक्यात म्हणजे काय की त्या दृष्टीने शास्त्र असं सांगतं की मातीची लहान आकाराची मूर्ती करा. आता प्रत्येकाची हौस आहे, मौज आहे, हे सगळं जरी ध्यानात धरलं तरी शक्यतो सगळ्यांनी मूर्ती लहानच घ्यावी, हेच खरं शास्त्र आहे. त्याच्यात सुद्धा सुंदर सुबक अशा मूर्ती येतात. आणि जर तुम्ही पेंटच्या मूर्ती बघितल्यात किंवा आपण आपल्या घरात जरी छोटी छान मूर्ती केली तर त्याच्यावर भाव आणण्यासाठी किंवा त्याच्यात जो काय प्राण ओतायचा आहे, प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय आहे, तर थोडक्यात त्याच्यात प्राण आणणं असं आहे. जसं लहान बाळाला किंवा आपल्याकडे एक 16 संस्कार सांगितले त्याच्यामध्ये सुद्धा तो जीव आणणं असं म्हणतात. जीव आणणं म्हणजे काय, तो जो काय मातीचा, पार्वतीने तेच केलं की मातीचा हे आपल्या ह्याच्यापासून जो काय तयार केला त्याच्यात प्राण आणलेला आहे. तर तो प्राण आपण त्या दिवशी प्राण आणायचा आहे, प्राण आणून त्याला प्रत्यक्ष आपल्या समोर उभं करायचंय किंवा तो आलाय असं समजून त्याची सगळं करायचंय. तर त्या दृष्टीने त्यामुळे ती मूर्ती सुद्धा लहान ठेवा. मग त्याच्यात तुम्ही सुबक कशी हवी तशी बघ, आपण शक्यतो मूर्ती लहान ठेवा असं शास्त्र सांगतं. म्हणजे दोन्ही गोष्टी त्याच्यातून साधल्या जातील, पर्यावरणाचंही साधलं जाईल, दोन्हीचा मेळ घातला जाईल. त्या दृष्टीने ती मूर्ती तुम्ही शक्यतो लहान आणा, शाडूचीच आणा, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. या वर्षी आता समजा कोणी बुक केली असेल तर ती ठीक आहे, पण पुढच्या वर्षीपासून लक्षात ठेवा की आपल्याला मूर्ती छोटी आणि शाडूचीच किंवा घरी बनवलेली आपण आपल्या हाताने, कारण बघा तोही आनंद वेगळा असतो की हाताने बनवणं ही सुद्धा. आणि जे कलर आहेत म्हणजे आपण जे रंग वापरणार आहोत ते आपल्या जे केमिकल नसलेले जे रंग आहेत, साधे कलर ते लावा आणि त्यांनी सुंदर मूर्ती आपण रंगवू शकतो. त्यांनी काय होईल, अजून एक गोष्ट होईल, आपल्यातली कला जागी होईल. आपल्याला गणपती आपल्या दृष्टीने कसा बनतोय, तुमचे जसे भाव असतील ना तसे ते भाव त्या मूर्तीत येतात. त्यामुळे तोही एक भाग आहे त्याच्यातला. म्हणजे सगळ्या दृष्टीने तुम्ही आनंद त्याचा घेऊ शकता. स्वतः बनवणं, त्याला रंग देणं, त्याच्यात भाव चढवणं, हे मूर्तिकार काय करतात बघा. शेवटी या ज्या मूर्ती बनतात त्या प्रत्येकाचे तुम्ही असं बघितलं, ही मूर्ती घेऊ का, ती मूर्ती घेऊ का, तर बघता आपण म्हणतो नाही अरे ह्याचे डोळे जरा वाटत नाही मला चांगले. प्रत्येक मूर्ती बनवताना त्या मूर्तिकाराचा भाव जसा तिथे असेल तसं ते मूर्ती बनत असेल. मग आपण जर घरी ही मूर्ती बनवली तर तो भाव आपला तसा येणार आहे आणि ती मूर्ती तशी खरंच आनंदित, उत्साहित अशी असणार आहे. म्हणून सगळ्यांनी त्याने बघा, शक्यतो प्रयत्न करा की घरी मूर्ती बनवा. याच्या पुढचा काळ, यावर्षी करोनाचं संकट, पण न जाणो आपण अशी संकट येऊ नयेत, आणि आलंच संकट तर त्याला तोंड देण्याचं सामर्थ्य, तोंड देण्यासाठीच तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून सांगितलं तसं की ही जी काय आता आपल्यावर आली आहे सगळी अवस्था, वैश्विक सगळ्या जगावर, सृष्टीवर, ती कशामुळे आली, तर शेवटी सृष्टीला सुद्धा हे सगळं जड व्हायला लागलं की ती सृष्टीचा काही ना काहीतरी प्रमाणात, जसं समुद्र आपण म्हणतो की समुद्रामध्ये गोष्ट राहत नाही, तुम्ही समुद्रात किती घाण टाका ते समुद्र तुम्हालाच आणून देणार, कारण ती त्याच्या पोटात ठेवत नाही. आणि त्याला जास्ती जड झालं ते सगळं की काही ना काहीतरी उलटापालट होते. मध्ये आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की बाबा जगावरती जगबुडी होणार आहे वगैरे. ते जगबुडी म्हणजे काय, तर अति झालं की त्याची काही ना काहीतरी अशा स्वरूपात होतं, असाही एक प्रकार आहे. म्हणून या सगळ्याचा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे, प्रत्येक मानवाने केला पाहिजे, आणि मग तो उत्सव, तो व्रत, ते सण साजरे केले पाहिजेत. अति झालं की त्याचे प्रकार, दुष्परिणाम भोगायलाच लागतात. तेव्हा असो, तो विषय मी पुढे जास्ती वाढवत नाही, पण त्या दृष्टीने मूर्ती सगळ्यांनी विचार करून लहान घ्या.
यावर्षी आता समजा कोणी बुक केली असेल मोठी, जर कोणी हे केली असेल तर ठीक आहे, पण विचार करा त्या दृष्टीने. तसंच सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी पर्यावरणाच्या दृष्टीने पानं, फुलं अशाच बघा कसं सजावट करता येईल ते. आणि काय आता खूप काय काय गोष्टी निघाल्या गे की ज्याचा पर्यावरणाला ऱ्हास होणार नाही अशा दृष्टीने कितीतरी गोष्टी आहेत, त्याची सजावट करा. असो जी जी त्याची जशी हे असेल तसं त्यांनी सजावट करा. आता गणपती बसवण्याविषयीच्या काही गोष्टी आहेत त्या म्हणजे मुळात सांगितलं तसं शास्त्राने 1.5 दिवसाचाच सांगितलेला आहे. पूर्वी काही लोकांकडे 1.5 दिवस किंवा अगदी जास्तीत जास्त गौरी आणि गणपती याच्याबरोबर तो जायचा. मग कोणाचे ते जे दिवस येतील त्याप्रमाणे ते मी पुढे गौरी आव्हानाच्या दृष्टीने सांगेनच कुठल्या याला येते ते आणि कसं. पण खरा गणपती हा 1.5 दिवसाचा, पण सार्वजनिक करण्यासाठी टिळकांनी मग तो उत्सव करायचा. आणि त्या उत्सव काळामध्ये 10 दिवसामध्ये ही जी सगळी मंडळं आहेत, जोगेश्वरी असेल, कसबा गणपती असेल, दगडूशेठ असेल, ही सगळी जुनी मंडळ आहेत पूर्वीची. भाऊरंगारी आहे सगळ्यात सुरुवातीचा. ह्या सगळ्या मंडळांमध्ये पूर्वीच्या काळी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने त्यांनी काय केलं होतं, मेळे. म्हणजे त्या काळामध्ये तिथे वेगवेगळे कलाकार यायचे, ते त्यांची कला सादर करायचे. आणि त्या करताना ह्या स्वातंत्र्याचा जो काय विचार आहे तो देण्याचं काम ह्या मेळ्यांमधून करत होते. म्हणून हे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला आणि त्याच्यासाठी 10 दिवस उत्सव त्यांनी टिळकांनी चालू केलेला. नाही तर 10 दिवसाचा उत्सव नव्हता. सगळ्यांकडे 1.5 दिवस 5 दिवस या दृष्टीने होता. 10 दिवसाचा हा उत्सव टिळकांनी मुद्दामून त्या दृष्टीने केलाय. आणि मग त्या अनंत चतुर्दशीला तो 10वा दिवस येतो म्हणून त्या दिवशी ते विसर्जनाचं ठेवलं. आणि विसर्जनाच्या दृष्टीने ह्या मानाच्या गणपतीचं रचना केलेली आहे. बाकी त्यातला आता कसब्याला काही इतिहास आहे, जोगेश्वरीलाही थोडा इतिहास नाही असं नाही. पण मिरवणुकीच्या दृष्टीने विसर्जनाच्या दिवशी कसे गणपती विसर्जन करावेत, काय करावं, लोकांना त्याची हे यावी बघता या दृष्टीने मानाचे 5 असा त्यांनी विचार करून मग ग्रामदेवता म्हणून पहिला कसबा, मग जोगेश्वरी, त्यानंतर मग ही जी तुळशीबाग आहे या तुळशीबागेचा गणपती. आणि तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुळशीबागेची तुम्हाला मुळात सांगू का की कसं आहे की हा जरा तुळशीबागेचा गणपती नंतर बसलेला आहे, सुरुवातीपासून नाहीये. पण तरी पण जो त्याचा इतिहास असेल, कसं आहे शेवटी प्रत्येकाचा इतिहास आणि प्रत्येकाचं हे वेगळं महत्व आहे. पण तुळशीबागेतला जो गणपती आहे तो त्या तुळशीबागेच्या बाजारपेठ या दृष्टीने तो महत्वाचा आणि वेगळा. तो मिरवणुकीसाठी 3रा मान. तसंच गुरुजी तालीम, जी तालीम म्हणून जी आहे ती पूर्वी तालीम होती, त्यांचा तो तालमीत गणपती बसवत होता. त्या दृष्टीने त्याला तो मान दिलेला आहे. आणि नंतर 5वा मान कोणी घ्यायचा किंवा 5वा गणपती मानाचे 5 म्हणून तो कुठला, तर टिळकांनी हे सुरुवात केलं म्हणून केसरी वाड्याच्या याला तो मिरवणुकीसाठी 5वा दिलेला आहे. असे हे मानाचे 5 गणपती आहेत. आणि त्या दृष्टीने त्यांचं विसर्जनाच्या दृष्टीने मिरवणुकीमध्ये. आणि नंतर ह्या विसर्जनाची समाप्ती कोणी करायची, तर भाऊरंगारी, दगडूशेठ गणपती आणि मंडई या तिघांनी मिळून. आणि शेवटी म्हणजे पूर्वी जर तुम्ही तुमच्या मध्ये जे कोण वयस्कर लोक आहेत त्यांना माहिती असेल किंवा तुम्हालाही कोणाला माहिती असेल, पूर्वी अगदी म्हणजे साधारण 10 वर्षापूर्वी दगडूशेठचा गणपती लक्ष्मी रोडला आला की मिरवणूक संपायची असं असं. म्हणजे पहाटे 5ला तो यायचा किंवा काही कधी कधी 3:30-4ला यायचा आणि ती झाला की मिरवणूक संपायची असं असायचं. तर त्यांनी ती मिरवणूक संपवावी असा पहिल्यापासूनचा दंडक आहे आणि तसा तो चालू होता. त्याच्यानंतर हळूहळू गणेश मंडळ वाढली, त्यामुळे हे सगळं वाढतंय. ते आपण जातंय जे बघतोय ध्वनी प्रदूषण ते व्हायला नको आहे, त्याचा त्रास खूप जाणवतोय सगळ्यांना. असो, तर त्या दृष्टीने ते मानाचे 5 गणपती आणि हे पुढचे 3 असा हे सगळा टिळकांनी लावून दिला किंवा त्याची सुरुवात केली. तर हे करताना मुळात हा गणपती 1.5 दिवसाचा किंवा मग गौरी गणपती बरोबरचा असा आहे. आता ही प्राणप्रतिष्ठा कशी करा सांगितली आहे, तर सकाळी सूर्योदयापासून सकाळी आपला जो मुहूर्त आहे तो 2:30 नंतर दिवस सुरू होतो. कारण दरवर्षी पेपरला येतं बघता तुम्ही किंवा इतक्या वेळात बसवा तितक्या वेळात असं देतात, पण तसं नाही आहे. हा गणपती जो भाद्रपद चतुर्थीच्या दिवशीचा जो आहे तो त्या दिवसाचं महत्व आहे. त्यामुळे मुळात सांगितलं तसं शास्त्र 1.5 दिवसाच सांगतं की गणपती ठेवाण करा. मग त्याला कसा मुहूर्त किती वेळाचा हे करणार, तर मुहूर्त एकदा 2:30 वाजता 2:30-3 नंतर आपला दिवसाला सुरुवात होते. ती चतुर्थी सुरू झाली त्या दिवशी आपण तो बसवायचा आहे. दुपारी साधारणतः 1:30 पर्यंत घरचे गणपती आणि सार्वजनिक साठी संध्याकाळी साधारणतः उशिरात उशिरा संध्याकाळी 5-5:30 पर्यंत, खरं सूर्यास्तापर्यंत, याच्यापेक्षा खरं उशीर नाही. पण तरी आता लोक कसेही बसवतात काय सोडून देतो विषय, आपल्याला त्याबद्दल जायचं नाही. पण निदान
घरचा गणपती जो आहे, ज्यांचा 1.5 दिवस असेल, काही लोक बघा खूप उत्साही असतात आणि 1.5 दिवसाचा आहे म्हणून जास्तीत जास्त आमच्या घरात बाप्पा असावा म्हणून लोक 3:30 नाही अगदी 2:30 पासून गणपती बसवायला सुरुवात करतात. आम्ही गुरुजी लोक 2:30 पासून गणपती बसवायला जायला सुरुवात करतो आणि साधारणतः 1 वाजेपर्यंत घरचे गणपती म्हणजे देवाला नैवेद्य या दृष्टीने 1 ते 1:30 ही जी वेळ आहे तोपर्यंत घरचे गणपती बसाव्याचा हा खेळ आहे. म्हणजे मग प्रत्येक समजा कोणाचा 1.5 दिवसाचा असेल 5 त्याला त्या दृष्टीने तो गणपती आलाय तर त्याचा आनंद तिथे आणि मग त्यांनी काय करायचं मग तो गणपती बसला. आता ती प्राणप्रतिष्ठेचं मी थोडंसं सांगतो पण गणपती बसला की मग त्याच्या पुढे काही लोक कार्यक्रम करतात आपापल्या परीने त्यांच्या सोसायटी असेल घरात असेल तर घरात काही जण मंत्र जागर करतात. सगळी घरातली लोक एकत्र येऊन अथर्वशीर्ष म्हणतात किंवा म्हणावं त्यांनी ऊर्जाही उत्पन्न होते आणि त्याचा उपयोग आपल्यालाच होणार आहे. ही ऊर्जा या मंत्रांनी किंवा अशा म्हणण्याने होत असते. आता हे सगळे संस्कार कमी झाल्यामुळे घरात फारसं होत नाही किंवा काही घरात होतं काही घरात होत नाही पण हे व्हायला हवं या निमित्ताने निदान त्या निमित्ताने तरी 5 दिवस 1.5 दिवस किंवा जे काय आपण 10 दिवस कोणाकडे असेल समजा तर त्याप्रमाणे त्या दिवशी रोज सगळ्यांनी अथर्वशीर्ष म्हणायला बसावं. ते येत नसेल तर मग गणपतीचे श्लोक म्हणावेत नाहीतर मग गणपतीचा जो नुसता मंत्र आहे तो म्हणावा पण काही ना काहीतरी ऊर्जा उत्पन्न होईल घरामध्ये आणि त्यांनी आपल्या घरामध्ये ऊर्जाच्यामुळे आनंद समाधान आणि दुःख नाहीश होतील किंवा कायम आपल्याला त्याच्यात ऊर्जा उत्पन्न होऊन समाधान मिळेल आनंद मिळेल असं काही ना काहीतरी गणपती पुढे करा की जेणेकरून ती गणपतीची मूर्ती सुद्धा त्याचं तेज वाढत जातं. आपल्या जोगेश्वरीचा जो गणपती किंवा कदवा गणपती जे आहेत हे गणपती पुण्यातले 3 गणपती विसर्जन होतात जे मूर्ती तयार होऊन बसवले जातात. असे गणपती 3च विसर्जन होतात. बाकीचे मोठे गणपती असल्यामुळे ते उत्सव मूर्ती आणतात आणि ते विसर्जन करतात. पण पुण्यातल्या ज्या मानाच्या गणपतीतले जे 3 गणपती आहेत म्हणजे कसबा गणपती ते दरवर्षी मूर्ती तयार करतात आणि ती विसर्जन करतात. पालखीतून आपण बघतो पहिल्या दिवशी सुद्धा मिरवणुकीतून येते आणतात बसवतात आणि नंतर शेवटच्या दिवशी पालखीत असते ती मूर्ती. आपल्याला वाटत असेल किंवा ती पालखीतून नेतात आणि नंतर ती परत ठेवून देत असेल तसंच नाही करत. तसंच सार्वजनिक गणेशोत्सव तांबडी जोगेश्वरीचा आहे तीही मूर्ती ती तर केवढी मोठी बघितली असेल सगळेजण येतात बघतात दर्शन घेतात. यावर्षी आता सगळ्यांना ऑनलाईन दर्शन घ्यावं लागणार आहे कारण जास्ती गर्दी करायची नाही आणि करूही नका. सर्व लोकांनी लक्षात ठेवा शक्यतो गर्दी टाळा घरात बसा आणि घरातून सगळ्या गणपतींचं दर्शन घ्या. तेव्हा ही जी मूर्ती आहे ती सुद्धा पहिल्या दिवशी पालखीतून आणतात आणि नंतर शेवटच्या दिवशी सुद्धा ती पालखीत बसून तिला वाजत गाजत छान सगळेजण आनंदात ती गणपती मूर्ती घेऊन जातात आणि ती पूर्ण विसर्जन करतात. पूर्वी नदीमध्ये करत असत पण नंतर सगळ्या या दृष्टीने नदीचं प्रदूषण नदीमध्ये हे व्हायला नको म्हणून सगळ्यांनी ठरवलं मानाच्या गणपतीने की नाही आपण टाकीमध्ये विसर्जन करायचं म्हणून त्यांनी ती सुद्धा प्रथा मोडून समाजाच्या दृष्टीने या सगळ्या मंडळांनी प्रत्येक वेळी समाजाला साथ देण्याच्या दृष्टीने किंवा समाजात जे काही संकट येईल किंवा काय असेल त्याला त्या दृष्टीने साथ दिलेली आहे आणि आपलं आपलं हे बदलून त्याप्रमाणे उपक्रम राबवलेले आहेत प्रत्येकाने आणि ते खरंच समोर चांगलं उदाहरण आहे या प्रत्येक मंडळांचं आणि काही ना काही ती सामाजिक सेवा तर ते करतातच आहेत. हा त्यांचे हे चांगलेच आहे. तर तेव्हा ती मूर्ती विसर्जन होते आणि केसरी वाड्याची तिसरी अशा प्रत्येक मूर्ती आणि या मूर्ती प्रत्येक वर्षी ते जे काय मूर्ती बनवणारे आहेत मी ते थोडस सांगताना पुढे सांगेनच ते तशीच्या तशी बनवतात त्यांचा भाव त्याच्यात ओततात आणि ते करतात आणि नंतर जेव्हा मानवात बसली जाते त्या दिवशी आम्ही प्राणप्रतिष्ठा करतो त्याच्यात ते मंत्र म्हणून ती प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून केल्यानंतर त्याच्यात जीव येतो आणि मग रोजच्या रोज तिथे आवर्तन म्हणा काही ना काहीतरी कार्यक्रम सतत आरत्या सतत मंत्रांचं पठण कोणी गणेश याग करतील कोणी काय सत्यविनायक करतील कोणी सत्याची पूजा असं सगळं करता करता त्या गणपतीवर इतकं तेज येतं की आपल्याला ती बघितल्यानंतर प्रसन्नता वाढते आपल्याला आनंद मिळतो. शेवटी देवाच्या मूर्तीवरती जी प्रसन्नता असते देवाचं दर्शन का घ्यायचं आहे तर आपल्याला आनंद मिळावा म्हणून आहे. देव सगळीकडेच आहे पण देवाचं दर्शन घेतल्याने आपल्याला आनंद मिळतो समाधान मिळतं आपलं दुःख विसरलं जातं. ते दुःख विसरण्यासाठी ही हे आहे म्हणून ती त्या मूर्तीमध्ये प्राण आणून जर आपण आपल्या घरच्यासाठी घरात आहे असं काही ना काही ऊर्जा वाढेल आपलं दुःख विसरलं जाईल आनंद होईल अशा दृष्टीने सगळं करायचं आहे. असं हे या भाद्रपदातलं गणपती उत्सवाचं स्वरूप आहे आणि पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत आपण हे गणपती बसवते त्यामुळे गणपतीची मूर्ती छोटी आणा ती ज्याच्या ज्याच्या परंपरेनुसार कुलधर्म कुलाचारपणा असेल आपण सगळ्यांनी सांगितलं तसं
1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस हेच आहे, पण काही जणांकडे 10 दिवस आहे, त्याप्रमाणे त्यांनी तो बसवा आणि नंतर त्या पद्धतीने यावर्षीपासून किंवा आता ह्याच्या पुढे सगळ्यांनी आपल्या घरामध्ये बादली म्हणा किंवा जे काय असेल त्याप्रमाणे त्याच्यात ते विसर्जन करायचं ठरवा, असं विसर्जन करा. आता हे जे काय सगळं निर्माल्य आहे आपल्याकडे जमणारं, गणपतीला आपण जे काय वाहणार आहोत, आपण आपल्या त्या प्रमाणे वाहणार आहोत, त्या सगळ्या गोष्टीचं काय करायचं, तर इकडे तिकडे टाकू नका. कोणीही लक्षात ठेवा, कचऱ्यात सुद्धा टाकू नका आणि मध्ये पाण्यामध्ये म्हणा किंवा कुठेतरी जिथे काय कलश आहेत तिथे सुद्धा न्यायचं असेल तर नीट टाका. प्लास्टिकच्या पिशव्यांसकट किंवा कचरे टाकू नका, नीट जमा करा. आणि आता सांगितलं तसं काही संस्था आहेत की त्या तुमच्याकडून ते घेऊ शकतात. किंवा तुम्हाला सगळ्यांना सांगू का की आपण आपल्या घरामध्ये सुद्धा या कचऱ्याचं म्हणजे हे जे काही निर्माल्य आहे त्याचं आपण खत बनवू शकतो. आणि आता तर खूप ठिकाणी लोक घरांमध्ये आपल्या घरांमध्ये छोट्या छोट्या कुंड्या असतात, त्या कुंड्यांमध्ये रोजच्या रोज तुम्ही फुलं हे केलीत तर त्याचं खत म्हणून होऊ शकतं. किंवा एकत्र करा, कुठल्या तरी बादलीत म्हणा, त्याच्यासाठी घ्या हवं तर त्या दृष्टीने एखादी बादली किंवा कुंडी, त्याच्यात ते सगळं रोजच्या रोज येणारं जे निर्माल्य गणपतीवरचं आहे, काढलेली फुलं ती त्याच्यात घाला. आपल्याला कल्चर मिळतं, ते आणून ते खत म्हणून हे करा आणि त्याचा उपयोग घेऊन ते सगळं खत तयार करून उलट आपल्याकडे सृष्टी वाढायच्या दृष्टीने म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने उलट झाडं लावा. घरातल्या झाडांनी सुद्धा शोभा येणार आहे. बाहेरच मोठी मोठी झाडं लावायला पाहिजे असं काही नाही, आपल्याकडे आपल्या घरात सुद्धा तुम्ही वेगळी झाडं लावा, फुलझाडं लावा, फळझाडं लावा. आणि कित्येक लोक करतात असे, आपल्याकडे गच्चीवर म्हणा किंवा गॅलरीमध्ये याच्यामध्ये पार्किंग मध्ये असं करतात आणि लावा. जेणेकरून ती जास्तीत जास्त तुम्ही जेवढी झाडं लावाल त्याचा उपयोग आपल्याला जीवनाला होणार आहे. कारण ही झाडं ही खरी आपल्याला जीवदान देणारी आहेत. याच्यातून जो ऑक्सिजन मिळतो तो महत्वाचा आहे. आणि अजून एक त्याच्यातलं आहे की तुळस, बेल, फुलं ही जी आपण आज बाजारातून आणतो सगळं, ते जर आपल्या घरात असेल ना तर तो आनंद अजून वेगळा आहे. की माझ्या घरात जास्वंदीचं फुल आलं आज गणपतीला व्हायला, आज माझ्याकडे कमळ आलं, आज माझ्याकडे तुळशी स्वतःच्या घरच्या वेल घरचा आहे. हे सगळं जो तो अजून आनंद आहे. म्हणून सगळ्यांनी मिळून असा हा सगळा हे करा. असो तर त्याप्रमाणे हे निर्माल्य सुद्धा असं आपल्याला हे करता येईल या दृष्टीने की आपण आपल्या घरामध्ये नाही तर सांगितलं तसं त्या त्या संस्थांकडे ते द्या, पण इकडे तिकडं कृपा करून टाकू नका. कारण ते उद्या कोणाच्या तरी पायदळी जाणार आहे, ते कुठेतरी काहीतरी पडणार आहे, त्यांनी घाण होऊन डास निर्माण होतील, इतर काहीतरी रोग होतील. तर ते आपल्याला रोग जर टाळायचे असतील, असं काही टाळायचं असेल तर त्या दृष्टीने लोकांनी शक्यतो सगळ्यांनी याचा नक्की विचार करा. आणि ते जे काय जमणारं सगळं निर्माल्य असेल, कोणाकडे 1.5 दिवसाचं कमी असतं, 5 दिवस 7 दिवसाचं जास्ती असतं किंवा 10 दिवस जास्ती असतं, ते निर्माल्य शक्यतो असं कुठे टाकू नका. प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करूच नका. केलात तरी ती प्लास्टिकची पिशवीची विल्हेवाट कशी लावता येईल ते ठरवा. पण ते निर्माल्य शक्यतो संस्थांकडे किंवा असं द्यायची व्यवस्था करा. असो या दृष्टीने ते झालं. सगळ्यांनी रोजच्या रोज जमेल त्याप्रमाणे आपल्या सगळ्या लोकांना घेऊन आरती. आता ह्याच्यात सुद्धा कसं करायचंय की आता करोनाचं हे संकटामुळे जास्ती लोकांनी जमायचं नाहीये. मग जे कोण आपण घरात आहोत त्यांनी त्याप्रमाणे अंतर ठेवून किंवा आपल्या घरात त्या पद्धतीने करा. समजा लोक बोलवली समजा किंवा आली कोणी आपल्याकडे तरी त्याप्रमाणे सगळ्यांनी अंतर ठेवून मास्क लावूनच जरी हा उत्सव साजरा केला तरी हरकत नाही, त्याच्यात विशेष नाही. त्या दृष्टीने सगळ्यांनी करा असं हे सगळ्यांना मी आवाहन करतो. आणि ही गणपतीची अशा पद्धतीने पूजा करा आणि स्थापना करून हा आनंदाने सगळा आपला जो उत्सव आहे तो साजरा करायचा आहे किंवा करूया आपण सगळेजण मिळून. तर या गणपतीची प्राणप्रतिष्ठा गुरुजी म्हणा किंवा तुमच्याकडे आपल्याकडे जे पुस्तक असतं चातुर्मासाचं त्यात दिलेलं असतं. आणि आपल्याला मंत्र येत नसले ना तरी भाव महत्वाचा आहे. समजा आता कसं आहे की सगळ्यांना गुरुजी मिळणं कठीण आहे, तर किंवा कॅसेट वरून आता कॅसेट सीडी असतात, गुगलवर आलेलं असतं, किंवा काही गुरुजी आता तर सध्या ऑनलाईन आम्ही पूजा करतो आहोत ऑनलाईन सांगू शकतात. असे अनेक आता विज्ञानाच्या दृष्टीने निघालेले, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने निघालेल्या आहेत गोष्टी. तर त्याचा वापर करून आपण आपल्या घरात हा गणपती बसवायचा आहे. त्या दिवशी त्याची प्राणप्रतिष्ठा करायची पहिल्या दिवशी सांगितलं तसं त्या वेळांमध्ये, आणि मग पुढे त्याप्रमाणे आपण करायचं आहे. असो या दृष्टीने हे करा गणपतीचं. आता याचा आपण जी पत्री वाहतो, आता सगळेजण ती गणपतीची पूजा करतात आणि पत्री आणतात. अजून एक त्यातला मला महत्वाचा भाग सांगायचा म्हणजे पत्री आणतो आपण. ती पत्री बाजारात जी मिळते ती कृपा करून घेऊ नका, ती पत्री खरी नाही. आता मी असं म्हणत नाही की लोकांच्या पोटावर पाय येणार आहे, पण खरंच सांगायचं तर त्या पत्रीमध्ये ती जी पत्री आहे ती खरी पत्री नसल्यामुळे आपल्याला गणपतीचं जेव्हा पुस्तकात त्या प्राणप्रतिष्ठेच्या ज्या म्हणजे पूजेच्या ह्याच्यात जी येतं त्याच्यात एक पान असतं की त्याच्यामध्ये त्यात पत्रीचा उल्लेख केलेला असतो
की बाबा कुठली कुठली पत्री, म्हणजे गुरुजी ते वाचत जातात आणि आपण मात्र ती आहे का नाही बघून ती आहेत ती पानं वाचतो, पण तसं नाहीये. ती पत्री आपल्याकडे सांगितलेली आहे आणि त्याच्यातल्या कित्येक पत्री आपल्याला मिळण्यासारख्या आहेत. सगळ्यांनी त्या विचार करून जर तुम्ही आणल्यात किंवा विचार केलात, तर मी तुम्हाला आता त्या पत्रींचा हे सांगतो की त्या जर पत्री आपल्याला आणि खूपशा पत्री मिळण्यासारख्या असतात आणि या सगळ्या औषधी पत्री आहेत की ज्या पत्रीचा वापर जर आपण केला तर त्याचा उपयोग आपल्यालाच होणार आहे. अशा दृष्टीने त्या औषधी पत्री आहेत. कुठल्या कुठल्या आहेत परत या पत्री? तर या ज्या सगळ्या पत्री आहेत त्याच्यामध्ये पिंपळाचं पान आहे जे आपल्याला मिळू शकतं. बोरीचं पान आहे म्हणजे बोर आपण जे खातो त्याला बद्री म्हणतात, ते बोराचं पान आहे ते मिळू शकतं. तुळस आहे. त्या दिवशी आपण इतर वेळी गणपतीला तुळस व्हायची नसते. आजच फक्त तुळस गणपतीला व्हायची असते, इतर वेळी तुळस व्हायची नसते. हा एकच दिवस तुळस वाहण्याचा असतो गणपतीला, तो महत्वाचा आहे. त्यामुळे तुळस आहे. त्याच्यानंतर काय, दुर्वा सांगितलेले आहेत. आता दुर्वांमध्ये सुद्धा फरक आहे. आपण आता काही वेळा बाजारात बघतो तर हरळी किंवा आपल्या कुठेही रस्त्यावरती हरळी येते, त्या दुर्वा आहेत 3 ह्याच्या, 5 ह्याची, 7 ह्याची अशी जी आहे ती. तर आता सध्या काही वेळ लॉनचं गवत सुद्धा दुर्वा म्हणून विकलं जाते. तर लोकांनी जरा विचार करून तो बघा आणि ती दुर्वाच आहे ना, म्हणजे त्याच्यात कळू शकेल तुम्हाला, फरक लगेच लक्षात येईल की लॉनचं जे गवत आहे तेही दुर्वा म्हणून विकायला येत आहे. हा सगळ्यांनी प्रत्येकाने विचार करा. असो, त्यानंतर बिल्वपत्र, बेलाचं पान हे आपल्या पत्रीमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शमीचं सांगितलेलं आहे, शमी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे जाई जुईचे जे वेल असतात त्याच्यामधलं जे पान आहे ते जाईचं पान जे आहे ते सांगितलेलं आहे. त्यानंतर डाळिंबाचं पान सांगितलेलं आहे. अशी काही जी पत्री आहेत ती आपल्याला सहज मिळू शकतात. त्याच्यानंतर आपल्याकडे मधुमालती नावाचा वेल येतो बघा, कित्येक घरांच्याकडे अशी पांढरं लाल फुल येतात, जी दांडी लांब असते त्याला ते फुल असतं, ती मधुमालती आहे. ही अशी जी पान आहेत अशी सगळी खरं व्हायला सांगितले. त्याच्यानंतर आपल्याकडे अर्कपत्र म्हणजे रुईचं पान सांगितलेलं. आता रुईचं पान मिळू शकतं, तुळस मिळू शकतं. आणि 21 पत्री समजा नाही मिळाली तर जी अशा पद्धतीची जी पत्री आहे ना, जी आपल्याला मिळणं शक्य ती आणा, ती व्हा. पण अशी बाजारातली कुठली ना कुठली तरी पत्री आणून शक्यतो वाहू नका, असाही प्रयत्न करा. म्हणजे मला असं म्हणायचं नाही, पण ती खरी पत्री नाहीये. तर ही खरी पत्री आहे, ती जर मिळवता आली तर ती आपण आणा. त्या निमित्ताने त्या आपण झाडाजवळ जाणार आहोत. किंवा अजून एक तुम्हाला सांगतो की काही आता लोकांनी उपक्रम असे चालू केलेले की त्या निमित्ताने ही जी पत्री सगळी आहेत त्याची त्या ठिकाणी काही ठिकाणी ती रोपं लावायची आहेत. तर त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. पिंपळाचं झाड आहे, तुळशीचं आहे, अपमार्ग म्हणजे आघाडा आहे, शमी आहे, केतकी आहे, अशी जी आहेत, अश्वत्थ, अशी जी झाडं लावायला द्या. कारण ही दुर्मिळ झालेली आहेत, ही मिळत नाहीयेत सध्या झाडं. तर अशी मुद्दाम काही काही जी मिळत नाहीयेत, विष्णुकांत कोणाला माहिती नाहीये ते पान सांगितलेलं आहे. आज मी सांगायला हरकत नाही, म्हणजे माझा मोठेपणा किंवा माझं हे म्हणून नाही, पण आज मी माझ्याकडे काही थोडीशी जागा आहे. आजच मी आता यांच्याशी बोललो की ज्यांनी हे सगळे अरेंज केले त्यांच्यानं म्हटलं की मी आज पत्री आणायला गेलो होतो. का तर मी माझ्याकडे कोळवणच्या भागामध्ये, पौडच्या भागामध्ये जागेवरती ह्या पत्रीच सगळ्या बहुतेक लावायचा प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त लावलेल्या आहेत. त्या आज आणायला गेल्यामुळे थोडासा मला उशीर झाला. तर त्या पत्री आपण सगळ्यांनी लावायचा प्रयत्न करा. घरामध्ये सुद्धा छोट्या प्रमाणात आपण एखादं ते झाड लावू शकतो. सांगितलं तसं तो आनंद वेगळा आहे आणि त्याचा जो औषधी हे आहे ना तो महत्वाचा आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या पत्री आणा, त्या व्हा. मग त्यातल्या 21 नाही मिळाल्या, 7 मिळाल्या, 5 मिळाल्या, 2 मिळाल्या, तरी तो आनंद वेगळा आहे. म्हणून त्या पत्रीच व्हायचा प्रयत्न करा. पण अशा कुठल्या तरी काहीतरी गड्डी ती आणणार, त्याच्यात विषारी आहे, नाही विषारी आहे, काय झालं माहिती नाही आपल्याला, ते त्याच्यामुळे डास होणार, काय होणार किंवा इतर काही गोष्टी. तर शक्यतो तसं आणू नका. ही पत्री मिळाली तर हीच शक्यतो आणून ती पत्री व्हायचा प्रयत्न करा. हा एक त्यातला भाग. अशी ती पत्री व्हायलाही सांगितलेली. उंचीचं एक प्रमाण गणपती म्हणलं तसं ती उंची ठरलेली आहे. साधारणतः 9-10 इंच याच्यापर्यंत, म्हणजे शास्त्रात तर त्यांनी सांगितलं तसं अंगुष्ठ, पण नाही तर त्या दृष्टीने अजून किती तर 4 इंची, 5 इंची अशा पद्धतीने, म्हणजे इतक्या छोट्या मूर्तीचंही सांगितलेलं आहे. तर त्या दृष्टीने उंचीचाही विचार करून लोकांनी त्याप्रमाणे मूर्ती आणा. या पत्रीचा विचार करून ती पत्री शक्यतो ती आणा. आणि अशा पद्धतीने पर्यावरणाला ऱ्हास होणार नाही, की पर्यावरण सांभाळलं जाईल अशा दृष्टीने सगळ्यांनी मिळून हा उत्सव आनंदाने आणि उत्साहात, तो उत्सव कशाला म्हणले तर उत्साह मिळण्यासाठी, आनंद मिळण्यासाठी उत्सव असतो. आणि आपल्याला आता हे सगळं जर पाहिलं, अरे लोक गणपती कसे घेतायत, कसे ठेवतायत, कधी आणतायत, कधी कुठे विसर्जन करतायत,
मग त्याचे पाय तुटलाय, हात तुटलाय, अशा गोष्टी अनेक गोष्टी बघतो. निर्माल्य कुठेतरी पडले असतं, दुसऱ्या दिवशी गुलाल खूप पडलेला असतो, आवाजाचा हे झालेलं असतं. मग हे आपल्यालाच सगळ्यांना त्याचा त्रास असतो. म्हणून ते आपण प्रत्येकाने हा विचार करून त्यात आणि दुसऱ्याही लोकांना प्रवृत्त करा. शक्यतो सांगायचा प्रयत्न करूया आपण किंवा प्रवृत्त होऊन अशा पद्धतीने हा सगळा गणेशोत्सव जर केला तर पूर्वीच्या पेक्षाही जो आपण स्वातंत्र्यासाठी हे करत होतो आज त्याचाच हे म्हणून आपण हा उत्सव सुद्धा त्या पद्धतीने साजरा करू शकू आणि लोकांना त्यातून खरं आनंद मिळेल. नाही तर काही लोक आता काय व्हायला लागलेत की गणेशोत्सवाला की निघून जातात का तर त्याचा त्रास व्हायला लागले तर तो त्रास होणार नाही या दृष्टीने या सगळ्याचा विचार करा. आणि ही मानाचे जे गणपती आहेत ना सगळे 5 आणि हे तिन्ही पुढचे गणपती म्हणजे आताच्या आणि आताचे 8 आता पण मानाचे हे मुख्य 5 त्या 5ही गणपती दरवर्षी काही ना काहीतरी उपक्रम वेगवेगळे राबवत आहेत. आणि आता ज्या समाजाच्या आताच्या काळाप्रमाणे जसा जसा हे येतो आहे काही नवीन नवीन गोष्टी घडतायत तर त्याप्रमाणे त्याला ते साथ देत हे मानाचे गणपती करतायत. त्यांचे प्रत्येकाचे काही इतिहास थोडेफार आहेत काही जास्ती आहेत. आपण खोलवर जाण्यापेक्षा आणि त्याची सगळी माहिती गुगलवर आहे बरीचशी प्रत्येक मंडळाच्या ह्याची गुगलवर माहिती आहे. मी वेगळी सांगायच्या पेक्षा त्याच्यावर आहे. पण हे गणपती मंडळ काय करतायत हे मानाचे गणपती काय करतायत आणि कशा पद्धतीने करतात ते मला सांगायचं महत्वाचं असं की प्रत्येक मंडळ त्यातल्या त्यात आमचं जे जोगेश्वरी मंडळ सुद्धा वेगळे उपक्रम राबवत आणि आम्ही शास्त्र सांभाळून जोगेश्वरी मंडळ करत आहे आणि कसबा गणपती म्हणजे सगळेजण करतायत. पण त्यातल्या त्यात ही जी 2 मंडळं आहेत त्यांचं महत्व का वाढलं गेलंय किंवा का महत्वाचं आहे तर ही लोक शास्त्र आणि धर्म दोन्ही सांभाळून करतायत प्रत्येक जण. आता जोगेश्वरी मंडळात त्रिकाळ पूजा आहे. सकाळची पूजा जी आपल्या शास्त्राने सांगितलंय सकाळी पूजा असावी दुपारी पूजा असावी आणि संध्याकाळी त्याप्रमाणे केले जातो त्या पद्धतीने त्या पूजा केल्या जातात. असं हे सगळं तिथे सतत चालू असतं. त्यानंतर विसर्जन करायला सांगितले म्हणून मूर्ती दरवर्षी विसर्जन होते. त्यामुळे त्यांच्याकडे जागा नाही आणि मूर्ती नसते ती तयार करावी आणि ती मूर्ती विसर्जन असं आपल्या शास्त्रात आपण ते सगळेजण हे करतायत. असे हे मानाचे 5 गणपती आहेत. त्या पद्धतीने या मानाच्या गणपतीकडून त्याप्रमाणे समाजाला जे द्यायला हवं ते लोक द्यायचा प्रयत्न करतायत आणि काही ना काहीतरी अनेक सामाजिक उपक्रम सुद्धा राबवतायत ते नाही असं नाही. प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने त्या याच्याप्रमाणे करतायत. असो तर असा हा सगळा गणपतीचा विषय आहे की लोकांनी सगळ्यांनी त्या पद्धतीने बसवा त्या पद्धतीने आनंद हा सगळा उत्सव साजरा करा. आता हा जो गणपती बसल्यानंतर येणारा जो भाग आहे तो म्हणजे कुठला भाग आहे बरं तर गौरीचा. आपल्याकडे हा जे सगळं सांगितलं तसं की समाजातील विविध स्तर एकत्र व्यासपीठावर यावेत आणि त्याच्या एकत्रीकरणातून विधायक शक्ती निर्माण होऊन त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा हा हेतू उत्सव निर्मितीचा होता म्हणून हा उत्सव सुरुवात झाला. आणि पूर्वीचे जे आपले ऋषीमुनी आहेत ना ते त्यांनी इतका अभ्यास केलेला आपल्याला वाटतं की विज्ञान विज्ञान आणि आता विज्ञानाने सगळे शोध किंवा पुढेच सगळं होतंय पण तसं नाही. आपल्या ऋषीमुनींचंही तेवढाच विचार तेवढाच अभ्यास होता. तर त्या सगळ्यांनी पूर्वीचे समाजशास्त्रज्ञांनी म्हणजे ऋषीमुनींनी समाजाच्या हितासाठी धर्माचरणाच्या नावानं सांगितल्यानंतर पर्यावरण आणि आरोग्यासाठी वृक्षारोपणाचाही समावेश करून या सगळ्याच गोष्टीचा विचार करून हे उत्सव सण साजरे करा असं दिलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्याप्रमाणे सगळ्यांनी करा. आता याच्यात येणारी जी हे आहे की गणपती बसल्यानंतर गौरी येतात आपल्याकडे. या गौरींचंही काही महत्व आहे. आता हे प्रत्येकाच्या कुलधर्म कुलाचाराचा हा भाग असल्यामुळे त्याप्रमाणे त्यांच्याकडे त्या बसल्या जातात. पण बसण्याचं जे हे आहे ते सुद्धा त्याचं हे आहे की भाद्रपदातली अनुराधा नक्षत्रावरती गौरीचं आव्हान आहे म्हणजे त्या दिवशी गौरी येते. मग आता तो कधी कधी काही वेळ काय होतं त्या नक्षत्र कसं येणार त्याच्याप्रमाणे तो दिवस येऊ शकतो. मागे पुढे एखादा दिवस होतो त्याच्यात कधी ते 7 दिवस होतात कधी 5 दिवस होतात असं असतं. पण त्या दिवशी ती गौरीचं आव्हान आहे. आता गौरीच्या सुद्धा त्याला मात्र थोडीशी वेळ अशी मर्यादा दिलेली आहे कारण ते कसं आहे की त्या ज्या गौरी बसवायच्या त्या नदीवरून खडे आणून स्वरूपातले आहेत. मग आता प्रत्येकाकडे कोणाकडे त्याच्या परंपरेप्रमाणे वेगवेगळे आहे पण मूळ खड्याचं स्वरूप आहे किंवा काही लोक दोऱ्याच्या ह्याच्यावरच की दोऱ्याच्या ह्याच्यावरती गौरी बसवणं किंवा अशा पद्धतीचं आहे. आता मुखोटे असतात ते आपण काही लोक उभ्याच्या काही लोक बसलेल्या मग त्याला साडी नेसवणं त्याप्रमाणे त्या उत्सव तो कसा करायचा किंवा महिलांचा जो उत्साह असतो मग दागदागिने म्हणा असं ते सगळं स्वरूप ते वेगवेगळे आलेले. पण मुळात पूर्वीपासूनच ते जे आहे ते खडे किंवा मुखोटा मग कोणी पूर्वीच्या काळी जी काय आपल्याकडे आपण तयार केलेलं मातीचं हे असतं त्याला रंगवून तो मुखोटा म्हणून
वापरला जायचा असं जे आहे म्हणजे वापरतात किंवा अजूनही काही लोकांकडे तसं आहे ते मुखवटे. अशा पद्धतीने आता काही लोकांकडे तांब्याचे असतात, काही लोकांकडे त्या त्या पद्धतीने ते मुखवटे आहेत पूर्वपार चाललेले त्याप्रमाणे आहे. तर ती जी आहे ती अनुराधा नक्षत्रावरती गौरीचं आव्हान आहे. ज्येष्ठा नक्षत्री पूजन आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याचं पूजन करायचंय आणि ते पूजन झालं की मूळ नक्षत्रावर त्याचं विसर्जन आहे. मग काही लोकांकडे फक्त गणपती एक त्या दिवशी जातात. गणपती 10 दिवस असेल किंवा 7 दिवस असेल तर फक्त गौरी विसर्जन होतात म्हणजे त्यांच्याकडे खडे असतील तर खड्यातले किंवा मुखवटे असं ते विसर्जन होतात. तर याच्यात सुद्धा कित्येक गोष्टीमध्ये हे आहे काही लोकांकडे त्याप्रमाणे ज्या भाज्या किंवा त्याप्रमाणे नैवेद्य आहेत त्यांच्या त्यांच्या कुलधर्म कुलाचाराप्रमाणे किंवा चालीरीतीप्रमाणे त्या आहेत ते त्याप्रमाणे करावं किंवा त्यांच्या गुरुजींना किंवा त्यांच्या मूळ लोकांना कोणाला माहिती असेल किंवा ते आता जे चालू झाले त्याप्रमाणे. पण याच्यातलं एक तुम्हाला सांगायचा हा विषय असा आहे की काही लोकांकडे अशा पद्धती आहेत की हा जो नैवेद्य करायचा तो नैवेद्य ठेवून द्यायचा किंवा पदार्थ तो ठेवून द्यायचा. तसं करू नका. जो नैवेद्य दाखवला जातो किंवा ज्या भाज्या करतात त्या भाज्या दाखवल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर त्या नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून सगळ्यांनी त्या दिवशी तो घ्या. कारण मुळात हे असं ठेवायचं नाही असंच आहे. आपल्याकडे नैवेद्य अर्पण करून तो सगळ्यांनी प्रसाद स्वरूपात घ्यायचा आहे. देवाच्या पुढे ठेवणं मुळात जेव्हा नैवेद्य आपण अर्पण करतो तेव्हा तो त्याला गेलेला असतो. आपल्याकडे जे आपण मंत्र म्हणतो प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा या वायूच्या मार्फत त्याला तो वास दिलेलाच असतो म्हणजे तो सगळं ग्रहण करतो असंच हे आहे. आणि ही भावना भक्तीने करून तो त्याला दिलाय असंच हा भाग असल्यामुळे आता परत वेगळा काढून ठेवून त्या हातावर त्या मूर्तीवर ते खराब करायचं का? मग तिथे माशा येणार, मुंग्या येणार हे सगळ्या गोष्टी असतात. परमेश्वर भक्तीनं भावाने आणि त्या वायू रूपात तो घेतो आपला प्रसाद. मग हे कशाला करायचं? हे चुकीच्या पद्धती करू नका. लोकांनी लक्षात ठेवा. त्यांनी ती जी मूर्ती आहे ती मूर्ती घाण होणार. काही वेळा असं करताना ती मूर्तीचा हात तुटतो, पाय तुटतो किंवा देवीचं हे होतं. मग लोकांना वाटतं की काय झालं, अरे अपशकुन झाला का, काही झालं का, अशा गोष्टी या घडत असतात. तर त्या दृष्टीने हा सगळ्यांनी म्हणून विचार करायचा की तिथे देवाला हे सगळं जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो म्हणजे अर्पण करतो तेव्हा ते अर्पण केलं म्हणजे त्यांनी ते खाल्लेलं असतो. हाच भाव असतो, हाच भक्ती असते, हीच भावनेने ते सगळं गेलेलं असतं त्याच्याकडे. आणि मग तो त्यांनी प्रसाद त्यांनी खाऊन किंवा त्यांनी त्याचा वास घेऊन आपल्याला ते ठेवलेलं अन्न आहे ते जे आहे काय पदार्थ प्रसाद म्हणून जे काय आपण आणलेलं आहे किंवा जे केलेले पदार्थ आहेत ते प्रसाद रूपाने आपण खायचे असतात. त्या दृष्टीने तसं काही लोकांनी करू नका. काही जणांकडे ती पद्धत आहे किंवा दिवसभर ते स्वयंपाक सगळा केलेला तो तसा ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी तो प्रसाद म्हणून खायचा. हे चुकीचं आहे. तसं काही गोष्टी करू नका किंवा हे प्रसाद आपण सगळ्यांनी तिथे ठेवणं सुद्धा टाळा. कारण शेवटी मूर्ती भंग होण्याच्या दृष्टीने किंवा इतर या सगळ्या गोष्टींनी हे चुकीचं आहे. त्यामुळे ते करू नका. असो तर त्या ज्या आहेत त्या गौरीची जी काय परंपरा आहे ती त्या दृष्टीने त्याची आहे की बाबा या गौरीचं हे आहे ते भाद्रपद महिन्यातल्या अनुराधा नक्षत्राला गौरीचं आव्हान, ज्येष्ठा नक्षत्राला त्या दिवशी गौरीचं पूजन आणि मूळ नक्षत्राला तिचं विसर्जन आहे. आणि मग त्याप्रमाणे हा कधी कधी आव्हानाचा जो दिवस आहे तो अष्टमी येतो, कधी नवमी येतं. असं ते अष्टमी नवमीचे विसर्जनाचे दिवस आहेत ते मागे पुढे होऊ शकतात. शाडूचे किंवा पितळी असे देवीचे 2 मुखवटे उभे करून किंवा सुगड तांब्यावर ठेवून पूजन केले जातं. काही जणांकडे 5 खडे वाटीत ठेवून पूजन केलं जातं. मी सांगितलं तसं प्रत्येकाच्या परंपरा जशा असतील त्याप्रमाणे आहे. आता काही लोकांकडे थोडंसं जरा मला सांगावं असं वाटतं की काही वेळेस हे न होण्याची शक्यता असते. यामध्ये श्रावण मासातील शुक्रवारी काही जणांकडे महालक्ष्मीची स्थापना केली जाते. ती लक्ष्मी व भाद्रपदात अनुराधा नक्षत्र आणलेली गौरी अशा ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा म्हणून त्या सुद्धा लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. तसंच काही जणांकडे भाद्रपद महिन्यात ज्येष्ठा कनिष्ठा लक्ष्मी भगिनींची पूजा केली जाते. ती नंतर 16 दिवस करायची असते आणि रोज एक दोरा पूजेत घ्यायचा असतो. मात्र सध्याच्या काळात हे असं सगळं करणं शक्य नाही म्हणून ते 3 दिवसावर आल्यामुळे मग त्याचं प्रतीक कसं तर त्या दोऱ्यावर आलं म्हणून त्या दोऱ्याला 16 गाठी बांधून त्याचं पूजन असंही केलं जातं. असंही त्या हे आहे. आणि मग तो दुसऱ्या दिवशी आपण त्याची पूजा करायची आणि तो दुसऱ्या दिवशी तो हातात घालायचा असं एक आहे. या देवीची पूजा कुलधर्म कुलाचार पद्धतीने आपल्या प्रमाणे सगळ्यांनी करावी आणि ती दिसून येत असं आहे. घरातील किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचे आता हे करत असताना काही वेळेस काही गोष्टी आपल्या हातात नसतात. ते तसं झालं तर काय करावं असे काही ह्याच्यात हे असतात. आम्हाला विचारतात लोक तर त्या मध्ये की त्या वर्षी एखाद्या वर्षी असं झालं तर एकतर कोणाला तरी बाहेरच्याला बोलून ती तुम्ही गौरी बसू शकता किंवा बसली आणि काही झालं तर ती कोणाला तरी बोलून लगेच विसर्जन करायचं असं त्याचं हे आहे. पण ते जर लोप पावलं तर त्या वर्षी नाही बसवलं म्हणून बिघडत नाही.
ती नवरात्रात बसवावी असं कुठेही दिलेलं नाही. ते चुकीचं आहे की बाबा या गणपतीत बसली नाही म्हणून नवरात्रात बसूया गौरी, असं ते नाही आहे. हे चुकीची पद्धत आहे. तेव्हा ते अश्विन महिन्यात जो नवरात्र असतं त्याच्यात ती गौरीची पूजन करतात, हे शास्त्राला आधार नाही. तेव्हा तसं करू नका. ती राहिली तरी चालते. गणपतीचं सुद्धा तसंच आहे. गणपती एखाद्या वर्षी आपण बसवला आणि पुढच्या वर्षी बसवणं शक्य नसेल, तर त्याला कुठेही शास्त्रामध्ये सांगितलं तसं की तो मुळातच ती पूजा मातीची आणि ती करू नये. त्यामुळे त्याला कुठेही हे नाही. त्यामुळे एखाद्या वर्षी नाही बसला म्हणून हरकत नसते. कोणाला जमणार नाहीये बाबा आता मी थांबूया का गणपती बसवणं, तरी चालतंय. ते असं नाही की बाबा चालूच राहिलं पाहिजे, मग ते कसं करायचं असं हे नाहीये. एखाद्या वर्षी आपण बसवला आणि पुढच्या वर्षी मला नाही वाटलं बाबा बसवायचा किंवा नाही शक्य आहे बसवणं किंवा त्याच्या विरुद्ध नाही तरी चालतं. त्याला कुठेही असं हे नाही की बाबा म्हणून रागवेल का, तर तसं नाहीये. काळजी त्याची करू नका. आणि एखाद्या दिवशी वाटलं की नाही यावर्षी आपण परत बसूया, तरी तुम्ही बसू शकता. त्याला कुठेही त्याच्या प्रकारचं हे नाही. पण अजून एक त्यातला एक भाग म्हणजे की कोणीही काही लोकांकडे अशी परंपरा म्हणून करतात की या वर्षीचा गणपती आणायचा नवीन आणि जो मागच्या वर्षीचा एक म्हणजे हा गणपती आणलाय आणि अजून एक गणपती आणायचा आणि एक गणपती ठेवायचा आणि एक गणपती विसर्जन करायचा. अशी काही पद्धत, ही सुद्धा पद्धत चुकीची आहे. तीही लोकांनी शक्यतो प्रयत्न करा आणि त्याच्यात कुठेही परमेश्वर असा आहे हे बघा की लोकांना वाटेल मग रागवतो किंवा कोप होतो, असं हे नाही आहे. तर परमेश्वर भावाचा भक्तीचा भोगलेला आहे. आपण ज्या भावनेने ज्या भक्तीने आपण जेवढं करू ना तेवढं तो आपल्याला चांगलं देतो. आणि ह्याच्यात शेवटी काय आहे, प्रत्येकाला आनंद मिळणं हा महत्वाचा आहे, समाधान मिळणं हे महत्वाचं आहे. तर ते मिळवायचं आहे. तर त्यासाठी आपणच या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि ह्याच्यावरती आता खूप गुगलवर म्हणा किंवा पुस्तकं छान छान निघालेली आहेत. त्याचा नीट सगळ्यांनी जर अभ्यास केला ना आणि घरामध्ये अशा गोष्टी असायच्या दृष्टीने काही पुस्तकं किंवा गुगलवरची आहे माहिती प्रत्येकाने शेअर करा मुद्दामून. आणि आम्ही सुद्धा आता काही प्रयत्न करतोय की काही ठिकाणी असे रोजच्या म्हणजे आपले जे काय व्रत, सण, वार किंवा जे काय वारांची माहिती काय, वाराचं महत्व काय, सणाचं महत्व आहे काय, तो सण कसा साजरा करा. आता वटपौर्णिमेला काही लोक झाडाच्या फांद्या आणतात. अहो उलट ती झाडाची फांदी तोडण्यापेक्षा म्हणजे तिचा आपण जीव घेतल्यासारखंच आहे. फांदी तोडणं म्हणजे ते जीव घेण्यासारखंच आहे. आपल्या जर हाताचा किंवा पायाचा, शरीराचा एखादा अवयव तोडला किंवा त्याला चाकू लावला तर रक्त येणार. मग तसं होणार नाही का झाडाचं? तसं करू नका. म्हणून त्याचं पान आहे, त्याची तिथे जाऊन पूजा का करायची नाही? असो, हा भाग नंतरचा आहे. तर अशा पद्धतीने वार, सण हे सगळं जे आहे ते शेवटी आनंद देण्यासाठी आहे. परमेश्वर त्याच्यातून बघायचा आहे. ती परमेश्वराची शक्ती त्याच्यातून बघायची. सगुणातून निर्गुणाकडे, निर्गुणातून सगुणाकडे. हा कशासाठी आला? ही मूर्ती कशासाठी आली? पूर्वी मूर्ती होती का? नव्हती. नंतर नंतर माणसाला काहीतरी समोर पाहिजे म्हणून मूर्ती आलेली आहे. मग आपण त्याचे भाव, भक्ती किंवा त्याच्या मूर्तीची रूप वेगळी बघतो. तर ती त्या दृष्टीने आहे. तेव्हा भगवंताला भाव महत्वाचा आहे, भक्ती महत्वाची आहे, आनंद महत्वाचा देण्याच्या दृष्टीने. त्यामुळे तो रागवणार नाहीये, तो कोप करणार नाहीये, हे लक्षात ठेवा. आपल्या प्रारब्धानुसार आपल्या काही इतर ह्याच्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. पण ही जी संकट किंवा आपल्या घरात दुःख होत असतात, येत असतात, ती कशाची असतात? तर आपल्याच काही याची असतात. तर त्याला तोंड देण्याचं काम परमेश्वर किंवा हे गणपती जे काय उत्सव आहेत किंवा हे सण आहेत आणि परमेश्वर करत असतो. तर त्याच्या दृष्टीने अशा सगळ्या गौरीचा म्हणा हा जो उत्सव आहे तो आपण करायचा त्यांच्या त्यांच्या परंपरेप्रमाणे. पण तुम्हाला सांगितलं तसं ह्या सगळ्या गोष्टीचं सगळ्यांनी पालन करा. आणि मग या सगळ्या जे काय उत्सव, जो गणपतीचा महत्वाचा उत्सव आहे, आपण गणपतीच्या उत्सवाला जास्ती सगळेजण देतात. दिवाळी, गणपती उत्सव आणि पाडवा असे काही महत्वाचे उत्सव आपण जोरात साजरे करतो. तर त्यातला हा गणेश उत्सव असा मोठ्या प्रमाणातला आहे आणि त्याला उत्सवाचं रूप देण्याचं काम टिळकांनी त्यावेळेस या समाजाच्या दृष्टीने केलं. पण आता त्याचा पुढे पुढे लोकांना काही वेळ त्रासही होतोय. पण तो त्रास आता पुन्हा काही मंडळ किंवा काही लोक आता तयार व्हायला लागले. अशी काही ह्या संस्था आहेत, रोटरी क्लब वारजेमावाडीची जी आहे त्यासारख्या क्लब, हे सगळे लोक मिळून आता पुन्हा त्या दृष्टीने करतायत. आणि बघा आपल्याकडे म्हणलं जातं जुनं ते सोनं. आणि आपल्या पुण्याची तर फार मोठी परंपरा आहे आणि पुण्याचा मान किंवा पुण्याचं जे कौतुक आहे ते फार वेगळं आहे. तर त्याचाही सगळ्यांनी विचार करावा. कारण पुणे तिथे काय होणं या दृष्टीने आपण म्हणतो किंवा पुणे हे माहेर घर आहे विद्येचं, पुणे हे कलेचं माहेर घर आहे, पुणे हे उत्सवाचं घर आहे. की पुण्यात जेवढ्या प्रमाणात उत्सव होतात तसे कुठेही बघायला मिळत नाहीत. त्यांच्यापर्यंत त्यांच्या शहरात करतात. पण पुण्याचा उत्सव, पुण्याचे गणपती, पुण्याचं वैभव, पुण्याचा झालेला एखादा विद्यार्थी किंवा एखादा मोठा हे, त्याला आपल्याकडे वेगळं हे आहे. तेव्हा आपल्याकडून लोक काही वेळा आपण बघत असतो, शिकत असतात. तर त्या दृष्टीने या पुण्यातल्या 5 सगळी मंडळ आणि आता त्यातल्या तेही मानाची 5 गणपती
कसबा तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि पाचवा मी कदाचित क्रम चुकत असेल पण असो, हे 5 गणपती जे आहेत मानाचे ते मिरवणुकीच्या दृष्टीने, विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दृष्टीने त्यांची ही रचना करून दिली टिळकांनी आणि त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं. पण त्यांच्या मंडळाच्या प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे त्यांनी आजपर्यंत तो मान छान राहावा आणि ते मानाचे 5 गणपती म्हणून लोकांच्यात प्रसिद्ध व्हावे आणि आज प्रसिद्ध झाले. त्या दृष्टीने ती सगळी मंडळं आपापल्या दृष्टीने कार्य करतायत. महत्वाचं एवढंच आहे की आपण सगळ्यांनी काळाच्या रूप, समाजाच्या रूप आणि आपल्या घराच्या याच्याप्रमाणे उत्सव आनंदाने त्याच्यानंतर कसा साजरा करता येईल आणि कुठल्याही प्रकारचा पर्यावरणाला धोका होणार नाही ना या दृष्टीने किंवा सगळ्यांनाच आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही असा उत्सव साजरा करता आला पाहिजे आणि त्याचा आनंद आपल्याला आणि दुसऱ्याला देता आला पाहिजे. हे हा सगळ्यातला महत्वाचा भाग आहे. मानाचे 5 गणपती काय किंवा आपल्या घरातला गणपती उत्सव काय किंवा कुठलाही उत्सव काय ह्याच्यातून काय मिळालं पाहिजे तर प्रत्येकाला आपल्याला आपल्यापासून घरातल्या कुटुंबाला, कुटुंबातून समाजाला आणि समाजातून राष्ट्राला उन्नतीकडे नेणं, आनंद देणं, उत्साह देणं आणि त्याच्यातून सगळ्याचीच उन्नती होणं, सगळ्यांचाच वाढणं वैभव हा महत्वाचा भाग आहे. हा सगळ्यांनी करा आणि अशा पद्धतीने जर उत्सव साजरा केला तर नक्कीच तुम्हाला आनंद, समाधान नक्कीच मिळेल आणि त्याच्यातून आपलं दुःख विसरून आपण छान जीवन जगू शकू असं मला वाटतं. मी या ठिकाणी थांबतो. आता कोणाला काही विचारायचं असेल किंवा पुढचं जे काय असेल त्याप्रमाणे सेक्शन सुरू होईल. नमस्कार. नमस्कार गुरुजी. हा बोला. हा मगाशी आपलं जसं बोलणं आलं तसं तुम्ही थोडस मला म्हणला की तू थोडा इतिहास सांग त्या मानाच्या गणपतीचा. मी माझ्याप्रमाणे जे आहे ते सांगतो आणि त्याप्रमाणे थोडस इतिहास तुम्ही म्हटला तुझ्या दृष्टीने पण सांग. मी आता कसबा गणपतीचा एक कार्यकर्ता आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही मला हे मान दिला त्याबद्दल धन्यवाद. तर मी थोडस तुमच्याच ह्याला थोडस जोडतो 2 शब्द माझे. तर कसबा गणपतीचा इतिहास हा 400 वर्षापूर्वीचा आहे. जेव्हा पुण्यात राजमाता जिजाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज हे लाल महल येथे राहत होते त्यावेळेचा इतिहास आहे. आणि तर त्यावेळेस जिजाबाईंनी या गणेशोत्सवाची सुरुवात केलेली आणि तुम्ही आत्ताही गेला कसबा पेठेत तर तुम्हाला मंदिर दिसेल. साधारण 1926 पासून हा जो कसबा गणपती आहे तो मंदिरात पण आणि मंडपात सार्वजनिकरित्या मंडपात हे दोन्ही उत्सव साजरे होतात. तर मंडप हे मंदिराच्या समोरच बांधलं जातं प्रत्येक वर्षी. आणि त्याचप्रमाणे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तर पुण्याची ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी हे 1545 एडी या वर्षी स्थापना झाली. तर त्या पेशवा जेव्हा पण लढाई किंवा जायचे दुसरीकडे त्यावेळेस पेशवा आशीर्वाद घेऊन जायचे या तांबडी जोगेश्वरी देवीचे, कारण हे पुण्याचे ग्रामदैवत होते. तर त्याचप्रमाणे या गणपतीची सुरुवात झाली आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं असेल किंवा तुम्ही असं निरखून बघितलं असेल गणपतीला तर गणपतीचं मुख हे आफ्रिकेतल्या हत्तीच्या मुखासारखे आहे. अगदी बरोबर. हे तुम्हीच मला सांगितलं खरंच. म्हणजे त्यानंतर गुरुजी तालीम. सो मानाचा तिसरा गणपती. तर तालीम म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुस्तीची तालीम ऐकतो आपण. तर पुण्यात पण गुरुजी तालीम नावाची कुस्तीची तालीम होती. तर त्या मंडळाने 1877 साली हा गणेशोत्सव साजरा केला आणि त्यावेळेस साधारण 1893 साली पुण्यात त्यांनी चांगला गौरवास्पद कामगिरी केली जेव्हा गरज होती स्वातंत्र्य लढ्यासाठी. त्यामुळे हा मान त्यांना गेला गुरुजी तालीमला मानाचा तिसरा गणपती. सुरुवातीला हा गणपती तालमीत बसायचा आणि योगायोगाने पुढे तालीम बंद झाल्यामुळे हा मंडपात बसतो. त्याचप्रमाणे मानाचा चौथा गणपती तुळशीबाग. तर तुळशीबाग गणपती साधारण 1901 या साली सुरुवात झाली. बरोबर. खटावकर बंधू जे व्यापारी होते. तुळशीबाग आता सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला की तुळशीबाग म्हणजे पुण्याचं बाजारपेठ. म्हणजे कोणी कुठल्याही गावावरून आलं तर तुळशीबागेत जाऊन खरेदी केल्याशिवाय कोण जातच नाही. तर त्याचप्रमाणे तुळशीबाग गणपती या सगळ्या बाजारपेठातल्या
सर्वांनी मिळून चालू केलेला गणेशोत्सव आहे. 1901 साली त्यांनी चालू केला. त्यानंतर सुरुवातीला मूर्ती लहान होती आणि साधारण 1975 साली ही फायबरची मूर्ती साधारण 15 फुटी मूर्ती आहे. आता तुम्ही बघितली असेल तर सगळ्यात मोठी मूर्ती आहे ती पुण्यातली. ती 15 फुटी मूर्ती त्यांनी बनवली आणि त्यानंतर ती बरोबर मधोमध तुळशीबागेत बसते. त्यानंतर मानाचा 5वा गणपती म्हणजेच केसरीवाडा गणपती. आता टिळकांनी सुरुवात केली स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेस की हा लोकांनी एकत्र यावं, त्यामध्ये पोवाडे व्हायचे, देश हितासाठी विचार व्हायचा आणि त्यासाठी टिळकांनी सुरुवात केली. आणि त्याच वेळी टिळकांच्या घरातला गणेशोत्सव हा त्यांनी त्यावेळेसचा विंचुरकर वाडा म्हणजे त्यावेळेस विंचूरकर वाड्यात राहत होते टिळक, त्यावेळेस त्यांनी तिथे सुरुवात केली सार्वजनिकरित्या. आणि त्यानंतर पुढे पुढे केसरीवाडा आहे, त्या केसरीवाड्यात हे गणेशोत्सव चालू राहिलं. तर इथं या सर्व 5च्या 5 गणेशोत्सव मंडळांमध्ये पारंपरिकरित्या आता तुम्ही बघितलं असेल तर मानाचा पहिला, मानाचा दुसरा आणि मानाचा 5वा हे पालखीमधनं नेतात प्रत्येक वर्षी. तर हा इतिहास सुरुवातीपासूनचा आहे. दुर्दैवाने म्हणता येईल किंवा या वर्षीच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पालखीचा उत्सव करता येणार नाही. शेवटी लोकहितासाठी महत्वाचे निर्णय घ्यायला लागतात, त्यामुळे यावर्षी होणार नाही. पण खरंच हे मागच्या 128 वर्षापासून चालत आलेल्या या परंपरा आहेत आणि त्याप्रमाणे खरंच पुण्याला एक चांगला वारसा लाभलेला आहे आणि आपण हाच वारसा पुढे जतन करत राहू आणि त्याचप्रमाणे पुढच्या पिढीला पण हाच आपण वारसा पुढे नेऊ आणि त्याचप्रमाणे लोकांना पुण्याच्या गणपतीचं महत्व, त्याचप्रमाणे गुरुजींनी खरंच चांगल्यारीत्या घरात कसा गणेशोत्सव बसवा, पर्यावरणपूरक कसा गणेशोत्सव व्हावा आणि त्याचबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही कसे करू शकता हे सर्व त्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं. आणि खरंच धन्यवाद गुरुजी आपल्या याबद्दल. मी आता सगळ्यांना विनंती करतो, ज्यांना काही प्रश्न असतील किंवा काही जाणून घ्यायचं असेल अजून तर त्यांनी गुरुजींना विचारावं. गुरुजी, मला एक प्रश्न आलेला होता महेंद्रकडनं. महेंद्र, माझी विनंती आहे की तुम्ही अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता गुरुजींना, असं काही प्रॉब्लेम नाही. ओके, आवाज येतोय? हो, येतोय. हा, आपल्या गणेश स्तोत्रामध्ये सर 8वा जो म्हणजे स्टांजा आहे, अष्टभ्य ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पयेत तस्य विद्या भवेत् सर्व गणेशस्य प्रसादतः. मग हे 8 ब्राह्मणांचा जो उल्लेख केलाय ते म्हणजे नक्की कुठले ब्राह्मण म्हणजे कास्ट? हा, काय माहिती का, अष्टो ब्राह्मणां सम्यक राहत्वा हे सुद्धा अथर्वशीर्षाचंच आहे, दिलेलं आहे. आपल्याकडे 8 दिशा आहेत माहिती आहेत. हा, मग अशा पद्धतीने 8 दिशा किंवा 8चं महत्व या दृष्टीने ब्राह्मण ही एक संज्ञा आहे असं लक्षात ठेवा. ब्राह्मण म्हणजे फक्त जानवा घातलेला किंवा आडनावानी ब्राह्मण असा हा त्याचा हे नाहीये. तो शास्त्राने ब्राह्मण हे वेगवेगळे आहेत. म्हणून ते 8 प्रकारचे जे आहेत, जसं आपल्याकडे आपण 33 कोटी देवांची हे करतो, 33 कोटी आहेत का नाही तर 33 ही संख्या आहे, 3-3चं. त्या पद्धतीने किती प्रमाणात आपण पाहू तेवढे देव, पाहू तिथे रूप देवाचं, अशा पद्धतीने. तसंच हे जे आहे ते अष्टो ब्राह्मणां त्या 8 प्रहर किंवा 8 त्या पद्धतीचं हे केलेलं आहे. 8 दिशा, 8 प्रहर, आपल्याकडे 8 प्रहर आहेत, बरोबर आहेत ना. तर त्याप्रमाणे ते अष्टो ब्राह्मणां त्याप्रमाणे त्याच्याकडे दिलेलं ते काम या दृष्टीने तो अष्ट हा हे केलेला आहे. आणि आपण बघतो अष्टविनायक आहेत आपल्याकडे त्याच ह्याचे. तर ती जी संकल्पना ती 8 ह्याची आहे अशा दृष्टींची. म्हणून बघा आता आपल्याकडे पुण्यात सुद्धा आज आता मानाचे 8 गणपतीच बरोबर त्यांनी हे केलेलं आहे सगळ्यांनी मिळून. आणि ती या वर्षीपासून आता वेगळं त्यांनी एक स्वतःनी केलेली. यावर्षी सगळे जे गणपती आहेत 8 जण, ते जर तुम्हाला सगळीकडे पेपरला आउट झालं असेल, पण यावर्षी ते पाहुणे जे बोलतात ते न बोलता करोनाच्या काळामुळे प्रत्येक मंडळाचे अध्यक्ष त्या मंडळाकडे जाऊन गणपती बसवणार असं एक छान वेगळी हे करणार आहेत की बाबा जोगेश्वरीला मंडईचे अध्यक्ष येणार आहेत, जोगेश्वरीचे मंडईला जाणार, कसब्याचे, असे प्रत्येक अध्यक्ष त्या मंडळाचे त्या मानाच्या गणपतीकडे जाऊन ते मूर्ती बसवणार आहेत. हा एक छान वेगळा ते उपक्रम यावर्षी करणार आहेत. मानाचे गणपती एकमेक 8 जण, हा एक त्यातला हे आहे. म्हणून 8चा तो हे आहे, अष्टोब्राह्मण किंवा 8 आहे असं. ओके. हा,
आणि त्यातूनही मी तुम्हाला जर वाटलं तर माझा नंबर तुम्ही घेऊ शकता. मी अजूनही काही शास्त्रीय त्यातलं तुम्हाला हवे असेल तर ते काढून देऊ शकेन, तो काही प्रश्न नाही. हा. ओके. हा. कोणाकडून म्हणजे नंबर घेऊ शकता? तुम्ही माझा नंबर घेऊ शकता. जे आमचे आपले आता जे सगळे आयोजन करतायत त्यांच्याकडून घेऊ अच्छा शकता. अच्छा. ओके. हा, वामन चालेल. किंवा यांच्याकडून घेऊ शकता, दोघांकडून. हा, ओके. थँक्यू व्हेरी मच. बोला गुरुजी नमस्कार. बोला वामन बोलतोय. बोला बोला. गुरुजी एक विचारायचं होतं की हा. आता काही लोकांच्या घरी गणपती 1.5 दिवसाचा बसतो. हो. आता त्यांची इच्छा असेल 5 हा. दिवसाचा किंवा 7 दिवसाचा किंवा 10 दिवसाचा बसवायचा, हो हो. तर त्यांची काय प्रथा असते गुरुजी का म्हणजे काय नाही नक्की नाही काय नाही. असतं? प्रथा काही नाहीये त्याला. हे सांगितलं ना की आता काय माहिती का, मुळात आता लोकांनी म्हणजे मी तर उलट सगळ्यांना सांगतो की बाबा जे दिवस जेवढे दिवस आहेत तेवढ्यातच खरं छानपैकी आनंद माना. कारण आज आपण आत्ताच्या पिढीकडे, आता पुढची जी पिढी आहे सगळ्यांकडे, प्रत्येकाकडे माणसांचं हे कमी आहे. पूर्वी कुटुंब मोठं होतं, आता प्रत्येकाकडे एक किंवा दोघच जण, घरात 3-4 जण असतात. मग त्याच्यात परत समजा मुलं परदेशात जाणार. आता तर काही लोक आम्हाला म्हणतात की आम्ही पुढच्या वर्षी बसू शकलो नाही, काय करूया आता, बंद करता येईल का? कारण मुलगीच घरात एकटी आहे, ती पुढे उद्या तिचं लग्न झालं तर काय करायचं, अशी अवस्था आहे. त्यामुळे उलट मी तर म्हणतो वाढवू नये, आहे तो 1.5 दिवस. हा, ज्याला वाटतं ना त्यांनी हरकत नाही ना, 5 दिवसाचा करा ना, 5व्या दिवशी विसर्जन करा, म्हणजे त्याला तेवढे दिवस गणपती घरात आजचा आनंद मिळेल, त्यात काहीच वाद नाही. पण जी परंपरा आहे ती शक्यतो तोडू नका, असं मला उलट वाटतं. आणि पुढच्याही पिढीला ते करताना सोपं जावं हाही विचार करावा प्रत्येकाने. बघा म्हणजे काय वाटतं त्याप्रमाणे. वामन. अजून कोणाला येईल प्रश्न? गुरुजी आणि त्याच्या रिलेटेडच हा. जे आपण मंडळात जे बसवतो, हा. तर ते असं म्हटलं जातं की एकदा बसवलं तर मग कमीत कमी 3 ते 5 वर्ष तुम्हाला असं ते फॉलो करावं लागतं. हे खरं आहे का? काय 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 गणपती मंडळ बसवल्यानंतर. हा, मंडळात जे बसवतो हा हा हा. तर ते काय आहे, ते असं म्हटलं जातं की एकदा नाही तुम्ही बसवलं नाही तर नाही मग नाही नाही नाही. मुळात मी पहिल्याच तुम्हाला शास्त्र सांगितलं काय आहे त्याचं, की मुळात हा गणपती पार्थिव आहे, म्हणजे मातीचा किंवा शाडूचा. तो किती वेळ टिकणार हो. आणि त्याला हे शास्त्र असं नाही की या वर्षी बसवलं तर 3 वर्ष बसवायला लागतो, 5 वर्ष बसवायला, असं नाहीये काही त्याचं. आणि ही मंडळं सुद्धा निर्माण कशी होत गेलेली आहेत. म्हणजे आता तर आपल्याकडे आपण सगळेजण हाही विचार हळू काही दिवस लोक करतात, किंवा काही लोकांनी चालू केले, एक गाव एक गणपती, तसं एक पेठ एक किंवा एक वॉर्ड एक गणपती जर झालं तर म्हणजे झालं उद्या पुढे मागे तर खूपच छान होईल. म्हणजे उलट आपण मंडळ कमी करायला बघायला पाहिजे खरं तर. वाढतायत ती पुण्याच्या सगळ्या बरोबर एकंदर आहे. याच्या बरोबर. दृष्टीने. हा, ठीक आहे. त्यामुळे तशी धन्यवाद काही गुरु. प्रथा नाहीये. हा. नमस्कार गुरुजी. राहुल बोला. बोलतोय. हो हो. गुरुजी आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना माहिती आहे की माघ महिन्याची जी चतुर्थी येते हो, त्यावेळेस गणपतीचा जन्म झाला हो. आणि त्यावेळेस म्हणजे उत्सव साजरा होतो एक दिवस. आणि आता भाद्रपदाची जी चतुर्थी आहे तेव्हाही म्हणजे जन्मच गणपती आहे. हो 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 उत्सव आपण करतो. हो. आणि मी बऱ्याच ठिकाणी असं ऐकलंय की भाद्रपद चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. मग नक्की झाला हो. कधी? नाही काय आहे, हा. मी ते सांगणार होतो खरं तर आता ह्या सगळ्याच्या, तो मी माझा मुद्दा काढून ठेवलेला होता की गणपतीचा जन्म जो आहे तो पुराण काय ह्याच्याप्रमाणे 2 वेळा आहे गणपतीचा जन्म. माघी गणेश जयंती आहे आणि भाद्रपदात. कसं आहे की ही काही कारणासाठी म्हणजे त्या वेळेच्या नुसार किंवा पुढे प्रकृती आणि ह्या सगळ्याच्या दृष्टीने हा. जी परमेश्वराला अवतार घ्यावे लागले, जसे आपल्याकडे विष्णूचे अवतार 10 आहेत आणि त्याप्रमाणे त्या काळामध्ये ह्याच्यामध्ये त्यांनी अवतार घेऊन ते कार्य केले, तसं गणेशाचंही आहे की त्यावेळेस ती जो कोण राक्षस किंवा जी काही राक्षसी वृत्ती आहे ती नष्ट करण्यासाठी जन्म घेतलेला आहे. तर तसा हे 2 जन्म आहेत. म्हणजे काही ठिकाणी पुराण, आणि कसं आहे थोडेसे पुराणांचे सुद्धा भेद आहेत. तर त्याप्रमाणे पण मुळात हे 2 जन्म तर नक्की आहेत की गणेश हा जो भाद्रपदातला गणपती गणेश चतुर्थीचा तो पार्थिव की जो पार्वतीने निर्माण केला, आणि एक माघातला जो पोटी जन्माला, असंही काही ठिकाणी आहे. म्हणजे आता सांगितलं तसं त्याचं हे आहे, पण असे 2 जन्म मात्र आहेत. हा एक जन्म भाद्रपदातला आणि एक माघातला, असे 2 जन्म आहेत. ओके, धन्यवाद गुरुजी. हा. अजून कोणाला काही प्रश्न?
आपण काय करू राहुल किंवा वामन कोण आहेत आता ह्याच्यावर? हा गुरुजी बोला ना. हा राहुल, आपण काय करू हळूहळू आपल्या म्हणजे तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कसं शक्य होईल किंवा काय, आता मी हळूहळू मी ते चालू करणार आहे की आपले हे जे सगळे सण वार किंवा हे जे काही पुराण आहेत ना, तर त्याच्या दृष्टीने आपण लोकांना योग्य ते माहिती देण्याचा हे करणार आहोत. काय झालं काही मधल्या काळामध्ये किंवा हे सगळं हे जे शास्त्र आणि धर्म आहे ना, याचं सगळीकडे काय प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार काही कोणी सांगत गेलं आणि काही ना काही लोकांपर्यंत गेलेलं आहे. त्याचे गैरसमज खूप आहेत, गैरसमज खूप आहेत. ते आपण शक्यतो त्यातल्या त्यात योग्य मार्ग काढून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ते आपण करू हळूहळू पुढच्या काही काळानंतर. जे गणपती झाले तरी असं काही आपण एखादा कार्यक्रम ठेवून त्याच्यातून आपण हे चालू ठेवू किंवा आपण त्याच्यासाठी काही हे करूया. हा नक्कीच. बरोबर. धन्यवाद गुरुजी. नमस्कार. मला आमच्या या कार्यक्रमात ज्यांनी साथ दिली जसे कोलॅबोरेटिंग क्लब म्हणजे रोटरी क्लब ऑफ औंध, रोटरी क्लब ऑफ पुणे रॉयल, रोटरी क्लब ऑफ शहादा, रोटरी क्लब ऑफ राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रोटरी क्लब ऑफ जेम, रोटरी क्लब ऑफ कल्याण वेस्ट या सर्वांचं मनपूर्वक आभार मानायचे. त्यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि त्याचमुळे हा आजचा जो आपला सेशन आहे तो मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये, बँगलोर आणि अशा विविध ठिकाणी हा सेशन पोहोचला. आणि खरंच म्हणजे त्यासाठी धन्यवाद सगळ्या क्लब्सचे ज्यांनी कोलॅबोरेट केलेलं. आणि त्याचप्रमाणे आता मी यापुढे सेक्रेटरी आशुतोष आणि जॉईंट सेक्रेटरी सुदर्शन यांना विनंती करतो काही सेक्रेटरीला अनाउन्समेंट असतील तर त्यांनी करावे. सचिन, गुरुजींचा आवाज येत नाहीये, काहीतरी बोलतात वाटतं. सुदर्शन अनम्यूट केलंय त्यांनी. सॉरी म्यूट केलंय त्यांनी, अनम्यूट करायला. केलं मी म्यूट केलं मी परत. येतोय आवाज? हो हो गुरुजी बोला. हा मी काय म्हणतोय, मला परत एकदा सगळ्यांचा आवाज म्हणजे माझा जाईल एवढं एक अर्धा सेकंदासाठी दे फक्त. हो हो हा जे लाईव्ह असतील त्यांच्यासाठी. हो हो हा द्या बोलू. बोला बोला. हा एक मिनिट सगळ्यांना रोहन सगळ्यांना अनम्यूट कर. केलंय. ओके. बोला गुरुजी. जे या ठिकाणी आज या सगळ्या क्लब जेवढे क्लब म्हणून आहेत या सगळ्यांनी मिळून ज्यांनी हा सगळा कार्यक्रम मला साथ दिली आणि हा कार्यक्रम आयोजित केला आणि माझे जे काय मला जे माझ्या दृष्टीने सांगता आलं जास्तीत जास्त शास्त्राला धरून ते मी आपल्या समोर मांडलेलं आहे. सगळ्यांनी विचार करा की माझे जे काय हे आहेत ते विचार सगळ्यांनी गोड मानून घ्यावेत आणि कधीही काही वाटलं तर जरूर विचारावं. कायम सांगायला तयार आहे. नमस्कार. नक्की गुरुजी धन्यवाद. एकदा सगळ्यांचे धन्यवाद. 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 थँक्यू गुरुजी. धन्यवाद गुरुजी. नमस्कार. आता मी सुदर्शन जॉईंट हॅलो. हा सुदर्शन. देर आर नो सेक्रेटरी अनाउन्समेंट्स एज ऑफ नाउ. ओके. आता मी होस्ट क्लबच्या प्रेसिडेंट किंवा सेक्रेटरी किंवा कोणी उपस्थित असेल त्यांना विनंती करतो त्यांचे काही प्रतिक्रिया किंवा त्यांना काही अनाउन्समेंट असेल तर करावी. मी करू काय रे? हो हो. Hello everyone, this is Rotractor Mayuri, Corps Secretary. So I would like to announce that we are soon going to have a district training session, Presto 2. So I would encourage all of you to register for the same. We'll be soon starting the registrations. So that's all from my side. Thank you. Thank you, Rotractor Mayuri. We will definitely register for the Presto and will be available. Thank you. Thank you. अजून कोणाला काही अनाउन्समेंट करायची?
मी रोट्रॅक्टर शंतनू इनामती यांना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ सचिन थँक्स द्यावा. सचिन एकच मिनिट, आपल्याला एक ओपन फोरम 2 मिनिटं ठेवायला लागेल. ओके ओके चालेल. फोरम म्हणजे कुठल्याही मेंबरना काही बोलायचं असेल, फीडबॅक द्यायचा असेल तर 2 मिनिटं आहेत आपल्याकडे. तर अर्थात आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आणि काही पुढील कार्यक्रम असतील तर मयुरीच्या व्यतिरिक्त अजून कोणी असेल तर अर्थात अनम्यूट करून बोलावे. मग आपण वोट ऑफ थँक्सला जाऊया पुढे. हो. आपल्याला सेशन कसं वाटलं आणि आपल्याला काही अजून माहिती जाणून घेण्याची असेल तर आपण नक्की आता सांगावे. गुरुजी आहे अवेलेबल यावेळेस. So ते नक्की गुरुजी आपल्याला- एक फक्त तुम्हाला सांगू इच्छितो की रोटरॅक्ट क्लब ऑफ पुणे वारजे यांनी यावर्षी एक व्याख्यानमाला म्हणता येईल आपण की ती एक चालू केली होती, ज्याचं नाव आम्ही स्वामी विवेकानंद यांच्या नावाखाली आम्ही ती सुरू केली. तर हा त्याचा 3रा अध्याय होता. आम्ही जुलै महिन्यापासून पहिला अध्याय घेतला होता, त्याच्यामध्ये कॉर्पोरेट लिडरशिपवर झालं होतं. 2रा अध्याय होता भांडणं कशी मिटवायची असं म्हणता येईल आपण, पण त्याचं थोडं फॅन्सी नाव दिलं होतं आम्ही, ज्याचं म्हणतात डिझॉल्व्ह युअर कॉन्फ्लिक्ट. तर हा तुमचा, मला खूप बरं वाटलं की हा तुमचा सेशन आम्ही 3रा अध्याय म्हणून घेतलं. आणि आता पुढे लवकरच 4था अध्याय सुरू होईल, ज्याच्यामध्ये आपण ऍडव्होकेट आणि कंपनी सेक्रेटरी जे आहेत मिस्टर कुणाल सरपाल यांना बोलवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण एसिंग अ प्रोफेशनल, हाऊ टू एस ॲज अ प्रोफेशनल असं एक सेशन ठेवणार आहोत. ते होईल 12 सप्टेंबरला शनिवारी संध्याकाळी 6 वाजता. तर असे बरेच काही वेगळे सेशन्स लाईन्ड अप आहेत. तर अर्थात मी सर्वांना विनंती करतो की नक्की पुढच्या सुद्धा व्याख्यानमालांच्या अध्यायाला उपस्थिती लावावी. धन्यवाद. धन्यवाद रोहन. खरंच विवेकानंद सिरीज हा उपक्रम खरंच चांगल्यारित्या रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे नेत आहे आणि खरंच यातून बरंच काही शिकायला मिळतंय युवा पिढीला. त्यामुळे धन्यवाद तुझं. अजून काही कोणाला इन्फॉर्मेशन आहे काही? Yes. Hello everyone. This is Rotractor Shraddha Vaidyanathan, President of Rotary Club of GEM. Firstly, I would like to thank Rotary Club of Varje for giving us this opportunity to collaborate with you guys for such an amazing event. Also, we have an announcement on during Ganesh Chaturthi, that is from 22nd. Our club is initiating an event for 10 days. Different ways of expressing and giving a platform to all the Rotractors to perform, just give their performance through their talent. So we'll be conducting some singing competition, drawing competitions, and video. You can shoot a video making Ganpati or decoration or even povada. So there are a lot of things, bhajans. So I would urge all the Rotractors present here to definitely join us and make this event a great one. Thank you once again, Rotary Club of Varje. Thank you so much. थँक्स लॉट श्रद्धा. विल डेफिनेटली जॉईन युअर इव्हेंट. अँड याच नोटवरती मला अजून एक सांगायचं आहे. आता रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे या संस्थेतर्फे क्लब सर्व्हिस डिरेक्टर यांच्या ॲव्हेन्यू थ्रू आपण या गणेशोत्सवामध्ये दुपारी आणि संध्याकाळी अशा 2 वेळेस आपले जे रोट्रॅक्टर आहेत त्यांच्या घरचा बाप्पा त्याची आरती आपण झूम या प्लॅटफॉर्म थ्रू आपण सगळ्या आरतीला उपस्थित राहणार आहोत. तर 10 दिवस हा उपक्रम चालेल. तर सगळ्यांनी जॉईन व्हावं त्यासाठी पण अशी अजून एक राहुल किंवा वामन, अजून एक. हा बोला ना गुरुजी. सगळ्यांना सांगा की सगळ्यांनी यावर्षी घरात राहून छान 5 जे मानाचे गणपती किंवा त्यातल्या त्यात आपले जोगेश्वरी किंवा कसब्याचे जे उपक्रम आहेत त्याला आवर्जून सगळ्यांनी हे करा. त्याच्या आरत्या वेगळ्या छान असतात. तुम्ही बघितले असेल किंवा तुम्ही ऐकले असेल तर ती लोकांना सगळ्यांना सांगा की तांबडी आता यावर्षी अशी प्रत्यक्ष आरती मोठी होणार नाहीये, पण त्या ज्या काय आरत्या किंवा हे असतात त्याला सगळ्यांनी ऑनलाईन हे करा. नक्की. आणि मग पुढच्या वर्षीपासून म्हणून दरवर्षी पुढच्या वर्षी छान तुम्हाला ते सगळं ऐकायला बघायला मिळेल प्रत्यक्ष तिथे. नक्की धन्यवाद. धन्यवाद गुरुजी. आता मी रोट्रॅक्टर शंतनू इनामती, व्हाईस प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ पुणे वारजे यांना विनंती करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्या. नमस्कार मंडळी. प्रदर्शन सचिननीच एवढं चांगलं
म्हटलंय गुरुजींबद्दल तर माझ्याकडे काही शब्दच नाही राहिले तुम्हाला असे व्यक्त करायला. मी माझ्या मनापासून खूप खूप आभार मानतो गुरुजी तुमचे. तुम्ही एवढं मस्त इन्फॉर्मेशन दिलं सगळ्यांना. आणि बाकीचे जे होस्ट क्लब्स आहेत आपले इकडे उपस्थित आणि त्यांचे मेंबर्स सदस्य पण, त्यांचे पण मी खूप आभार मानतो. तुम्ही आलात, वेळ काढलात छान आणि इकडे उपस्थित राहिलात. खूपच मस्त झालं हे सेशन गुरुजी. आणि असेच अजून पुढे तुमच्यासोबत भेट व्हावी आणि अजून असं चर्चा करू इच्छितो तुमच्याशी आम्ही सगळेच. तर नक्की. खूप खूप धन्यवाद. आणि इकडेच मी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद शंतनू. आणि धन्यवाद गुरुजी, सगळ्यांना धन्यवाद. आपण धन्यवाद. आपला मोलाचा टाइम या सेशनसाठी दिला आणि नक्कीच धन्यवाद सगळ्यांना. आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी आपापल्या घरी राहून आपला आराध्य दैवत गणपती नक्की गणेशोत्सव चांगल्या प्रमाणे साजरा करा अशी मी विनंती करतो. आणि घरात राहून सगळ्या मर्यादा सांभाळून असं सांग, कोरोनाच्या दृष्टीच्या. बरोबर. धन्यवाद. सचिन, 2 गोष्टी मी बोलू इच्छितो. हो. पहिली गोष्ट, धन्यवाद, सगळ्यांना धन्यवाद बोलतो होते जे कोणी ग्रुपमध्ये होते, प्रेझेंट राहिलेले, त्यांनी सेशन अटेंड केल्याबद्दल. आणि दुसरी गोष्ट आहे, धन्यवाद गुरुजी की हे जे तुम्ही माहिती आम्हाला दिल्या, कारण आत्ताच्या जनरेशन मध्ये आमच्यासारख्या मुलांना या माहिती असणं जरा गरजेचं आहे, कारण आम्हाला काही माहिती नसतं, वरच्या वर काही माहिती असतात. सो धन्यवाद त्याबद्दल, माहिती दिल्याबद्दल. नक्कीच धन्यवाद. धन्यवाद वामन. याच नोटवरती मी सांगतो की हे आपला हा सेशन चांगल्यारीत्या पार पडलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद आणि गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया.